मागून जावा, मागून जावा असं म्हटलं. मागून नाही तर थोडा वेळ उभं राहा. सगळ्यांना मोठ्यानं नमस्कार करते. कोर्स असतो तो कोणीही करू शकतं. त्याची वयोमर्यादा 70 आहे. म्हणजे शिकताना तुम्ही 60 वर्षापर्यंत शिकू शकता आणि 2 वर्षाचा तो कोर्स आहे. तुम्ही पण ॲडमिशन घेऊ शकता. तो तिथे संस्थेतच चालतो, ऑनलाईन नाही आहे. आणि आम्ही त्याचे 2 वर्ष कोर्स केला आहे. तर माझी ओळख अशी आहे, माझं नाव चारुता महाबळ, मी औंधला राहते. ही स्वप्ना कुलकर्णी जी इथेच राहते. नूतन पापड त्या लागून आल्यात आणि ही दीप्ती पोफळे ही पण पाषाणला राहते. सो आम्ही चौघी प्रबोधिनीचे कार्य करतो आणि इतर काही विधी जे प्रबोधिनीत नाही शिकवले जात 16 संस्कारात व्यतिरिक्त ते पण करतो.
तर त्यामुळे तुमच्या वसुधा माझ्या ज्या सासूबाई आहेत, त्यांच्याकडे माझा नंबर आहे. तुम्हाला जर कोणत्या पण विधीची काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला केव्हा फोन करू शकता. तर आजच्या आपण वर्धापन दिनानिमित्त मी तुम्हाला जी काहीतरी महत्त्वाची गोष्ट सोपी करून सांगताना एक पार्श्वभूमी म्हणून सांगते की आपल्या डोक्यात असं आलं की आज आपण कोणता विधी करावा, वास्तू शांत करावी का उदक शांत करावी का सत्यनारायणाची पूजा करावी वगैरे असं आपली सुरुवात झाली. तर आम्ही त्यांना म्हटलं की उदक शांत ऍक्च्युली प्रत्येक वर्षी करायची असते. एक प्रकारे आपण वॉटर प्युरिफायर चालू केला की आपल्याला जीवन नावाचं पाणी मिळतं. त्यामुळे आपण जसं करतो तसं आपण पाण्याची शांती असो किंवा म्हणजे एकूणच आपल्या पंचप्राणांमध्ये जे आहेत, आपल्याला जी 5 इंद्रिय आहेत, सगळ्या 5 जे आहेत त्याच्यात आपल्याला माहिती नाही आहे, आपण कॉन्शियसली रोज त्याची प्रार्थना नाही करत. सो त्यानिमित्ताने आपण वेदांची किंवा वेदपूजन करूया किंवा गंगा जमुना सरस्वती सप्तनद्यांची पूजा करूया. अशा अर्थाचं मी त्यांना म्हटलं एक होऊन जाऊ दे, आपण करूया पूजा, असं म्हणून आम्ही ही पूजा करायचं ठरवलंय. हा विधी ह्याला याच्याशी संबंधित आहे का असं जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर असं काही संबंधित नाही. वर्धापन दिनाचा उदक शांतीशी किंवा वेदपूजनाशी काही संबंध नाही आहे. आपल्याला त्यानिमित्ताने एक चांगलं ज्ञानपूर्ण विधी कोणता आहे तर वेदपूजन, म्हणून आपण आज हे ठरवलं. तर मी तुम्हाला एक छान वाक्य सांगते सॉक्रेटिसचं. लेट्स टर्न ओव्हर टुगेदर द ट्रेजर्स दॅट द वाईज मेन हॅव लेफ्ट अस, ग्लॅड इफ इन डुईंग सो वी मेक फ्रेंड्स विथ वन अनदर. जे वाईज मॅन सांगून गेले ते जर आपण पुन्हा वाचलं, ऐकलं, पुन्हा आपण त्याच्यावर लक्ष दिलं तर आपण कदाचित पुन्हा नव्याने मित्र होऊ. ते काय वाक्य आहे की ही जी एकत्रित शक्ती आहे, तुम्ही जिथे राहता ते ती योगायोगानाथश्री तुमची सगळ्यांची युनायटेड एक अपार्टमेंट आहे. सो तुम्ही तिथे राहता तर आपल्याला आपण एकत्र राहतो या कल्पनेला पुन्हा एकदा आपण दुजोरा देतोय. संघाने राहतो आपण, त्यामुळे आपण आपली शक्ती जास्त आहे. आपण एकटे राहतो त्याच्यापेक्षा आपण संघाने राहतो म्हणून आपली शक्ती जास्त आहे. तर आपण काय वाईज मॅन म्हणून गेले त्याच्यावर लक्ष देऊया असं सॉक्रेटिसचं म्हणतो. मग आता पहिलं आपण हरी ओम असं म्हणतो आणि मग 3 वेळा ओंकार करतो. तर हरी या शब्दाचा ऍक्च्युअली अर्थ असा आहे की जे व्यक्त आहे, जे सगुण आहे ते हरी आहे. हरी रूप आहे ते सगुण आहे, त्याला आकार आहे आणि ते व्यक्त आहे. आणि ओम हे अव्यक्त आहे आणि ते म्हणजे त्याला निर्गुण भाव आहे, त्याला काही रूप नाही आहे. सो आपण ज्या जगात वावरत आहोत त्याच्यात अनेक अव्यक्त व्यक्त, ज्ञात अज्ञात अशा सगळ्या शक्ती कार्य करतात. म्हणून त्याचा मिलाप माझ्या आयुष्यात होवो म्हणून हरी ही ओम म्हणजे व्यक्त अव्यक्त दोन्हीलाही माझा नमस्कार असतो. त्यामुळे आपण मनातल्या मनात हरी ही ओम असं म्हणायचं आणि मग 3 वेळा ओंकार करायचा एकदम. आणि त्यामुळे आपण ह्या प्राणायामाने आपण ह्या कार्यक्रमात येतो, आपलं मन जे सगळीकडे स्कॅटर्ड होतं ते आता एकत्र येतं आणि ह्या विधीकडे आपलं लक्ष जातं. म्हणून हे प्राणायामाचं मंत्र. हरी ओम. अरुणकमल संस्था तदज पुंजवर्णा करकमल धृतेष्ठा भीतियुन्माकुजाता मणिमुकुट विचित्रालङ्कृति पद्ममाला भवतु भुवनमाता सन्ततौ श्री श्रियै नमः. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणतास्मका. आज आता या वेदांविषयी थोडीशी माहिती सुरू करताना निसर्ग अधिक समाज अधिक स्वतः या सगळ्यांनी एकमेकात सामावून जाऊन एक समृद्ध सुसंस्कृत आणि प्रगत अशा समाजाची रचना कशी असावी हे आपल्या वेदांमध्ये समजते. वेद या शब्दाचा मूळ धातू आहे विद. विद म्हणजे जाणणे, अनुभवातून सिद्ध होणे किंवा जाणणे. म्हणून विद्वान हे अनुभवाने सिद्ध झालेले असतात.
वेद म्हणजे ज्ञान, ज्ञानाचे साधन किंवा ज्ञानाचा विषय. वेदकाळातील जनांचा आध्यात्मिक जीवनक्रम आणि भौतिक उन्नती काय प्रकारची असेल याची कल्पना आपल्याला या वाङ्मयावरून येते. पहिला ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे 4 विभाग आहेत. वेद, ब्राह्मणे, आरण्यके, उपनिषदे हे सगळे मिळून वेदवाङ्मय तयार होते. यज्ञ, याग आदी कर्मकांडे व त्यात वेदमंत्रांचा विनियोग कसा करावा हे सांगणारे ग्रंथ म्हणजे ब्राह्मण ग्रंथ, आणि त्यात दडलेला आध्यात्मिक अर्थ उकलतात ती आरण्यके. आपल्यासाठी यज्ञ म्हणजे कर्मकांड इतकी ढोबळ व्याख्या नाहीये. संपूर्ण जीवन प्रवास हे एक यज्ञ आहे, हाच एक यज्ञ आहे. इदम न मम, हे माझे नाही, हे विश्व निर्मात्याने मला दिलेले आहे. ज्ञानयज्ञ, गुरु शिष्य परंपरेत सुरू असलेला तोही एक अखंड ज्ञानयज्ञ. आपण जेव्हा पूजा करतो ती 5 इंद्रियांनी करतो, जे नित्यकर्म करतो ते 5 इंद्रियांनी करतो. डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा ही 5, आणि मन हे 6वे ज्ञानेंद्रिय आहे. सृष्टीची झीज भरून काढणं म्हणजे सुद्धा यज्ञच आहे. जमिनीचा कस टिकवणे, वापरलेल्या वस्तूंचे शुद्धीकरण करणे, कर्तव्य भावनेने उत्पादन करणे आणि ऋण फेडण्यासाठी जी निर्मिती करायची तो यज्ञ म्हणजे सेवा. म्हणजे जे गे मायाभूत तुझे मी फेडीनं पांगस होते. देशसेवा हा अशा अर्थाचा एक शांती मंत्र आपण अथर्ववेदात शेवटी म्हणणार आहोत. पुढे उपनिषदे म्हणजे परमार्थ विद्या, म्हणजे तत्वज्ञान हे सगळ्या वेदांचे सार आहे. म्हणून वेदांत शेवटी येतात ते वेदांत. आणि भगवद्गीता ही सर्व उपनिषदांचे सार आहे. वेदातील मंत्रांचा अर्थ नीट समजण्यासाठी तसेच त्याचे विशेष विवरण करण्यासाठी रचलेली ग्रंथ म्हणजे वेदांग. शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष ही 6 वेदांगे आहेत. आता आपण ही जी पार्श्वभूमी सांगितली त्यानंतर आपण मुख्य विधीला सुरुवात करू. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. पुन्हा एकदा ह्या आचमनाचं महत्व काय की आपण पुन्हा एकदा घसा ओला करणे, पुढच्या संपूर्ण विधीसाठी थेंब थेंब पाणी पिऊन घसा ओला ठेवणे आणि पुन्हा एकदा मन केंद्रित करणे. आज आपण जो विधी करतोय त्याच्याशी. आता ज्येष्ठावंदन कशाला म्हणतात तर आपण जे कुठलंही कार्य केलं तर जसं आपण आई, वडील, गुरु यांची आठवण करतो त्याचं ज्येष्ठावंदन आहे. ओम मातृदेवताभ्यो नमः. ओम पितृदेवताभ्यो नमः. ओम आचार्य देवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. कुलदेवतायै नमः. इष्टदेवतायै नमः. अन्नपूर्णा मातायै नमः. वास्तुदेवतायै नमः. आत्मशुद्धी तर एक फूल घ्यायचं आणि आपल्यावर आणि सगळ्यावर शुद्ध, कारण आपण अनेक बाहेरच्या पावलांनी आलोय आणि सगळ्या झालं तर स्वतःची शुद्धी करायची. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यन्तरशुचिः. माणूस पवित्र अपवित्र कोणत्याही अवस्थेत असो, जेव्हाही तो पुन्हा एकदा पुंडरीकाक्षाचं ध्यान करतो तेव्हा तो पवित्र होतो. ही शुद्धी आहे. अजून एक फूल घ्यायचं आणि भूमीची शुद्धी करायची. जिथे आपण बसलोय ती आसन आणि भूमी याची शुद्धी करायची. पृथ्वी मंत्रस्य मेरुपृष्ठऋषिः कूर्मो देवता सुतलै छन्दः आसने विनियोगः. आसनाला नमस्कार करायचा. आसनाला नमस्कार करायचा. पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वयि च धारयमान् देवी पवित्रं कुरु चासनम्. अपक्रामन्तु भूतानि पिशाचा सर्वतो दिशम्. सर्वेषामविरोधेन ब्रह्मकर्म समारभे. संकल्प म्हणजे काय मुख्य की संकल्प म्हणजे आपण जिथे आहोत त्याचं लोकेशन देणे. गुगल मॅप लोकेशन असतं तसं की आम्ही इथे हा विधी करत आहोत
तर तुमच्या सर्व शक्तींनिशी आमच्या पाठीशी उभे राहा. हा विधी पूर्ण होईपर्यंत आम्हाला पूर्णपणे ऊर्जा द्या आणि आमच्या मनात आम्ही जे ठरवलंय प्रामाणिकपणे आमच्या सगळ्या उपलब्ध सामानानुसार आम्ही जो विधी करायचा ठरवलाय ज्ञानाप्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो, त्याच्या पाठीशी आमच्या येऊन तुम्ही उभे राहा. हे कळवण्याचं आपण आत्ता कुठे आहोत त्याचं लोकेशन माझ्या मागणं म्हणायचं. अक्षत घ्यायचं. इह पृथिव्यां जम्बूद्वीपे भरतवर्षे पुणे महानगरे बौद्धावतारे अद्य शोभन नाम संवत्सरे फाल्गुन मासे शुद्ध पक्षे षष्ठी तिथौ शुक्रवासरे कृत्तिका नक्षत्रे अज्ञान निरसनार्थम ज्ञान अर्जनार्थम दुरितनाशार्थम शांतिलाभार्थम वेदपूजनं करिष्ये. हो, तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपतिपूजनम् अभ्युदयार्थं पुण्याहवाचनं च करिष्ये. प्रत्येक पूजेचं एक अंग आहे, म्हणजे 2 अंग आहेत, पूर्वांग आणि उत्तरांग. तर पूर्वांगामध्ये आपल्या ज्या आद्य देवता होत्या, जशा वेदकालीन देवता वेगळ्याच होत्या. रुद्र होता, पूषा देवता होत्या वगैरे. त्यांना काही रूप नाहीये, म्हणजे त्यांची काही मूर्ती नाहीये, त्यामुळे त्या वेदकालीन आहेत. आणि पूर्वांग ज्याला आपण म्हणतो त्याच्यात आपण मुख्य शंख, दीप, घंटा याचं पूजन करणार आहोत. त्यामुळे आधी आपण शंखापासून सुरुवात करू. माईक आहे रेकॉर्डिंगला ठेवू. आवाहित देवतांच्या पूजनामध्ये आपण काही शंखापासून सुरुवात करायची. तर शंख हा पांचजन्य आहे. तो समुद्रात जेव्हा मंथन झालं तेव्हा निर्माण झाला आहे आणि सगळ्यात मोठा जो शंख आहे, जो पूर्ण शंख आहे, तो विष्णूंनी धारण केलेला आहे. त्यामुळे त्याला विष्णूंनी जो धारण केलेला आहे त्या शंखाचं सगळ्यात स्थान प्रथम आहे. तर शंखात आपण पाणी भरून ठेवायचं असतं. देवघरात ठेवतो तेव्हा, तर त्याच्यात आपण अक्षत नसते घालायची. कारण समजा त्याच्यात तो तांदूळाचा कण त्या पाण्यात राहिला, कुजला, फुटला तर शंख फुटू शकतो. म्हणून शंखाला नेहमी फक्त फूल आणि गंध असं लावायचं असतं. त्याला अक्षत नसते घालायची. तर आम्ही शंखाचा मंत्र म्हणतो तोपर्यंत तुम्ही एक फूल चंदनात बुडवा, म्हणजे परत स्वतंत्र शंख हे लावायला. हो करेन. शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्षौ वरुणदेवता पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगा सरस्वती त्रैलोके यानि तीर्थानि वासुदेवस्य चाज्ञया शंखे तिष्ठन्ति विप्रेन्द्र तस्मात् शंखं प्रपूजयेत्. त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतत्परे अग्रतः सर्वदेवानां पाञ्चजन्य नमोऽस्तुते. ॐ पाञ्चजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंखः प्रचोदयात्. आता घंटा एकदा वाजून खाली ठेवा. कोणी अनिष्ट शक्ती असतील, काही असेल आणि आम्ही हे यज्ञकर्म सुरू केले तर कोणीही आमच्याकडे आम्हाला त्रास देऊ नये आणि आम्हाला आमच्या कुठल्याही ह्याच्यापासून संरक्षण आमचं करावं यासाठी हा घंटा नाद असतो. घंटेला पण आता सगळं घाला, अक्षता फुल. आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां कुरुघण्टारवं तत्र देवताह्वानलक्षणम्. नमः सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि. दीप पूजन आपण नेहमी करतो. त्याचा अंधाराकडून नुसतं तेजाकडे जाणं एवढाच उद्देश नाहीये. अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाणे. आणि अज्ञान म्हणजे निरक्षर ते अक्षरहीन.
आता आपण अशा लेवलला आलो आहोत की आपल्याला निरक्षर ते अक्षर जाणं म्हणजे अंधारातून उजेडाकडे जाणं नाहीये. आता आपल्याला इटर्नल ट्रूथ काय आहे त्याच्याकडे जायचंय. सो त्याच्या संदर्भात येते तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून उजेडाकडे ज्ञानाच्या, पण ज्ञान म्हणजे डिग्री BCom BA नव्हे, त्याच्या पलीकडे आपण पोहोचलोय की आपल्याला इटर्नल ट्रूथ काय आहे त्याचा प्रवास करायचा. सो दीपपूजन हे सर्वात महत्वाचं आहे. आपण शुभंकर होती जसं म्हणतो तसं आधी सगळं लावायचं, फुलं अक्षता. भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां पतिरव्ययः यावत् पूजा समाप्ती स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव. त्याच्यात मला एक खूप चांगला एक कोट कळलाय. महात्मा गांधींना असं विचारलं गेलं की तुमच्याकडे 2 प्रार्थना असतात सकाळ संध्याकाळ, त्याचं काय महत्व आहे, म्हणजे तुम्हाला असं का वाटतं. तर ते म्हणाले की सकाळची प्रार्थना असते ती बहिर्गामी असते, तिथून मी माझी गोष्ट सुरू करतो, मी लोकांना पुढं सगळा दिवस माझा ठरतो, तेव्हा मी बहिर्मुख असतो. आणि जेव्हा संध्याकाळची प्रार्थना असते त्याच्यानंतर मी माझं कार्य आपण आत काय केलं स्वतःकडे बघण्याची असते ती प्रार्थना. त्यामुळे संध्याकाळची प्रार्थना ही इनवर्ड वाट बघण्याची असते आणि बाहेर सकाळची प्रार्थना ही. सो तसं आपल्याला दीप लावण्याचं आपलं सकाळच्या पूजेत संध्याकाळच्या पूजेत असं आपलं एक नित्य हे आहे. आता सगळ्यात महत्वाचा आपला बाप्पा जो लाडकाचा आहे आणि आपल्याला आठवण येतेच त्याची. त्यामुळे त्याचा साधं जे स्वरूप आहे प्रणव मिश्रेचा देव ते आपल्या सामान्यांसाठी अगदी सामान्य, पण तो जे काही स्मार्ट देवता आहे सगळ्यात ती आपल्याला या काळात खूप हे वाटते की त्याला सांगितलं की अरे पृथ्वी प्रदक्षिणा घाल, तर तो आपल्या आईबाबांना प्रदक्षिणा घालून जे स्मार्टनेस दाखवतो तो एकदम AIच्या पुढे आहे. त्यामुळे बाप्पाची आपण आठवण काढतो आणि तो विघ्नहर्ता आहे. त्यामुळे आपण त्याची सगळ्यात कुठल्याही पूजेच्या सुरुवातीला गणपती बाप्पाची पूजा, त्यामुळे असंच करायचं. दुर्गा पूजा विड्याच्या पण एक छोटी पिशवी होती मला, पण मला तर दिसलं हा तीच ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनाम् उपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पते आनशृण्वन्नोतिभिः सीदसादनम्. देवादिदेवांचे अधिपती, ज्ञानांचेही ज्ञाते, अतुलनीय कीर्तियुक्त, ब्रह्मतेजयुक्त, अधिपांचे मुकुटमणी आणि मंत्र संरक्षक अशा हे भगवान तुम्हाला आम्ही आवाहन करतो. ते स्वीकारून आपल्या सर्व संरक्षक शक्तीसह आमच्या येथे या. श्रीमद महागणपतये नमः. सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. मंगलमूर्ती मोरया. हो अरे दोन पूजा कुलदेवतेचं स्मरण काय आहे तर आपण कुठल्याही गुरुजींकडे किंवा काही आपण देवळात वगैरे जातो ना तेव्हा ते म्हणतात की आपण शंकराला गेलो किंवा कुठल्याही पुरुष देवता आहेत विष्णूच्या देवता तर आपल्यात पार्वती हरहरपते महादेव विष्णू लक्ष्मी असं त्या जोड्या आहेत आणि इड्या पिंगला जसं आहे मॅस्क्युलाईन फेमिनाईन जसं आहे ते दोन्ही ॲट पार आहे. त्याला एखाद्या घराची गोष्ट तुम्ही जर विचारायला गेलात ना गुरुजींना तर ते पण सांगतील की ज्या घराची स्त्री शांत ते घर शांत. तर त्यामुळे आपण कुठल्याही कुलदेवत म्हणजे देवता फेमिनाईन देवांची जेव्हा पूजा करतो ना तेव्हा त्यांच्यातली सगळी रूपं आपण ती नवदुर्गा सेलिब्रेट करतो. आपण त्यांची सगळी क्रूरपासनं वत्सलपर्यंत सगळी रूपं बघतो. सो तेव्हा आपण कधीही मॅस्क्युलाईनची आठवण केली तर नेहमी फेमिनाईनची आठवण करायचीच आहे कारण ते दोन्ही समानच आहेत आणि त्यांच्यामुळे हे सगळं जग चालतं.
आज आपण आणि ऋग्वेदात श्री सूक्त आहे ते खूप सगळ्यांना येतं म्हणून आम्ही इन्क्लूड केलंय. हे सूक्त वेदपूजनात म्हणलं नाही जात किंवा विधीत म्हणलं नाही जात, पण सगळ्यांना येतं म्हणून श्री सूक्त म्हणणार आहोत. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते. श्री लक्ष्मी देव्यै नमः. सकल पूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामः. ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः. ताम् आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विक्रेयं तामश्वं पुरुषानहम्. अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधीं श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मादेवीर्जुषतां. तां सोऽसिनां हिरण्यप्राकारां आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियं. चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियल्लोके देवजुष्टां धारां. तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे. आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः. तस्य फलानि तपसा ज्वलन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः. उपैतु मां देव सखः कीर्तिश्च मणिना सह. प्रादुर्भूतो सर्वाश्रेऽस्मिन् कीर्तिवृद्धिं ददातु मे. क्षुत्पिपासामलैः ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम्. अभूतिम् असमृद्धिं च सर्वान् निर्णुद मे गृहात्. गन्धद्वारान् दुराधर्षान् नित्यपुष्टां करीषिणीम्. ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम्. मनसः काममापूतिं वाचः सत्यमशीमहि. पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीशयनाय यशः. कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दम. श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम्. आपस्सृजन्तु सिद्धानि चिक्लीतव समे गृहे. निजदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले. आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं. चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः. आर्द्रां यष्करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं. सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः. ताम् आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं. यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो अस्योष्वान् विन्देयं पुरुषानहम्. यशुचिप्रयतो भूत्वा जुहुराराजमन्वहम्. सूक्तं पञ्चदशर्जं च श्रीकामः सततै जपेत. श्री लक्ष्मी देव्यै नमः. मुख्य काय आहे की तुम्ही खूप वेळाचं भाषांतर ऐकले की लक्ष्मी असो अलक्ष्मी जावो अनेक त्याच्यात खूप खूप गोष्टी आहेत. तर चिखलातून उमलणारं कमळ हे त्याच्या खालच्या सगळ्या चिखलाला सोडून वर येतं. हे इज इक्वल टू इटर्नल ट्रूथ, की त्याच्या बियॉन्ड बघायचं, सत्वरज तमगुणाच्या बियॉन्ड. ह्या सगळ्या ज्या व्यक्त अव्यक्त गोष्टी आहेत त्याच्या बियॉन्ड ह्याचा अर्थ म्हणून त्या कमळात आहे. सगळे देव जर तुम्ही बघितले एक हातात तरी त्या कमळ धरलेले किंवा ही स्वतः लक्ष्मी पण कमळ असते. तर त्यामुळे त्याला पद्म म्हणजे ट्रूथ असं त्याचं सिम्बॉलिक मिनिंग आहे, की ज्यामुळे सगळं खाली जातं. क्लिष्ट घाण चिखल जे काय ते जन्माला घालण्यासाठी उपयोगी आहे. मग खरं तर ज्याच्यातनं ते निर्माण झालं त्याच्यानंतर तसंच निर्माण व्हायला पाहिजे, पण त्याच्यातनं जेव्हा इतकं सुगंधित इतकं सुंदर
आणि वर येऊन त्याच्याशी अनटच्ड राहणारं काय आहे तर कमळ आहे, म्हणून त्याला त्याचं महत्त्व खूप आहे किंवा ते इज इक्वल टू ट्रूथ आहे. आणि दुसरं म्हणजे ह्याच्यात एक छान कल्पना आहे ऐश्वर्याची. कारण आता आपण जे मोजतो ते नोटेत असतं. ऐश्वर्य सगळं जे आता आपण मोजतो ते सगळं नोटेत मोजलं जातंय, नाण्यात मोजलं जातंय, सोन्या चांदीत मोजलं जातंय. ती कल्पना ऐश्वर्य या शब्दात नाहीये, ती संपत्ती आहे. तर ऐश्वर्य कशाला म्हणायचं ह्याचं एक लोकमान्य टिळकांनी गीता रहस्यात ऐश्वर्याची एक व्याख्या केली. ती काय आहे की प्रॉडक्टिव्ह अँड नॉलेज बेस्ड डेव्हलप्ड सोसायटी. उत्पादक आणि ज्ञानयुक्त सुबत्ता म्हणजे खरे ऐश्वर्य, आणि हे ऐश्वर्य समाजाला जरूर असायला हवं असं टिळकांचं म्हणणं. की किती मोठी म्हणजे डेप्थ असलेली डेफिनेशन आहे ही ऐश्वर्याची, की प्रॉडक्टिव्ह अँड नॉलेज बेस्ड डेव्हलपमेंट. सुपरफिशियल असली नाही पाहिजे, आणि त्याच्यातून जे उत्पादकता आहे ती नुसती भौतिक नाहीये, भसाभस निर्मिती नाही करायची. उत्पादक आणि नॉलेज बेस्ड डेव्हलप्ड सोसायटी म्हणजे अशी ज्या सोसायटीत आहे ती खरी ऐश्वर्य संपन्न सोसायटी. तर हे या श्री सूक्तातून आपल्याला मिळतं. आता पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे पुण्याहवाचन. तर पुण्याहवाचन म्हणजे काय, आजचा दिवस शुभ हो असा त्याचा अर्थ आहे. आणि सगळ्या तुम्ही आम्हाला आणि आपण सगळ्यांनी एकत्र पुण्याहवाचन करताना असं म्हणायचं की आजचा दिवस शुभ हो, जे कार्य आम्ही ठरवलंय त्याच्यात कोणती बाधा नाही हो, आणि ते सिद्धीस जाऊ. असे 3 मंत्र आहेत, तर ते पुण्याहवाचन करू. मी त्यांना सांगते, मग मी जे काही गुण करते तसं तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या. यजमानांना मोठ्यांनी आशीर्वाद आणि लहानांनी शुभेच्छा. वडीलधाऱ्या मंडळींकडून या उपासनेसाठी आजचा दिवस शुभ आहे, या उपासनेत स्वस्तिक क्षेम असावे आणि ही उपासना संपन्न व्हावी असा आपण आशीर्वाद दिला. तुम्ही माझ्या मागणं म्हणायचं. मह्यम सहकुटुंबेन महाजनान नमस्कुर्वाणाय आशीर्वचनम अपेक्षमाणाय अद्य करिष्यमाण वेदपूजनाख्यस्य कर्मणः पुण्याः भवन्तु ब्रुवन्तु. आपण सगळ्यांनी हात वर करून त्यांना म्हणायचं ओम पुण्याहम. ओम पुण्याहम. आजचा दिवस शुभ हो. पुन्हा म्हणायचं मह्यम सहकुटुंबेन महाजनान नमस्कुर्वाणाय आशीर्वचन अपेक्षमाणाय अद्य करिष्यमाण वेदपूजनाख्याय कर्मणे स्वस्ति भवन्तु ब्रुवन्तु. ओम स्वस्ति. आणि तिसरा मह्यम सहकुटुंबेन महाजनान नमस्कुर्वाणाय आशीर्वचन अपेक्षमाणाय अद्य करिष्यमाण वेदपूजनाख्यस्य कर्मणः ऋद्धिं भवन्तु ब्रुवन्तु. ओम कर्मरुध्यताम्. अशा तऱ्हेने आपण सगळ्यांनी याच्यात ह्या एक प्रतिनिधी आहे, आणि आपण भाग घेतोय ते सगळे ऍक्च्युअली पूजाच करतोय, आपल्या प्रतिनिधी म्हणून त्या बसले. सो आज आपला दिवस शुभ हो, आणि आपला म्हणजे आपला इथला प्रत्येक दिवस जो आपण वाढणार आहोत इथं या बिल्डिंगमध्ये, त्यासाठी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. आणि तुम्ही इथे खूप वर्ष आम्हाला बोलवत राहा, आम्ही दरवर्षी येत राहू, आणि आपण असाच अॅनिव्हर्सरीज करत राहू. मुख्य पूजा कलशपूजन. तर वरुण पूजन किंवा कलशपूजन हे सगळ्यात महत्वाचं आहे, ते आपण नेहमी करतो. त्या एक कुठल्याही पूजेतलं महत्वाचं स्थान का आहे, कारण आपण कृषी प्रधान देश आहोत. अन्न आपल्याला बनवतं, आपण एवढे होतो आणि एवढे झालो ते अन्नाने आपल्याला केलंय. त्यामुळे आपण छोटेपणापासून आतापर्यंत जे झालो ते अन्नाशी निर्मित आहे. तर अन्न निर्माण कसं होतंय, पाण्यामुळे. तर
जे शेतकरी कष्ट करतोय, जो निसर्ग आपल्याला भरभरून देतोय, त्याची आपण सांभाळ करतोय का विल्हेवाट लावतोय, तो आपला प्रश्न आहे. किंवा आपण विचारायचा स्वतःला प्रश्न आहे की आपण ते कसं सांभाळणार आहोत, नद्यांचं प्रदूषण वगैरे वगैरे. सो आता ह्याच्यात त्या 7 नद्या येत आहेत, अवतरल्या आहेत, त्यांचं शुद्ध पाणी इथे आलंय असं समजायचं. एका तुमच्या शेजाऱ्याने आजींनी एक आपल्याला गंगाजल पण आणून दिले, ते आपण याच्यात मिसळलंय. खरोखरचं गंगाजल मिसळलंय. कारण नाहीतर आम्ही प्युरिफायर मधनं जे पाणी आणलंय त्याला म्हणणार होतो गंगाजल, पण आज योगायोगाने गंगाजल आलेलं आहे. त्यामुळे ह्याला कलशाच्या पूजनमध्ये आपण असं समजतो की ह्या सगळ्या अवतीर्ण झाल्या आहेत आणि आम्हाला त्या आशीर्वाद देतात. इथे येऊन त्यांनी उपस्थित त्या राहिल्या आहेत याला असं समजायचं. आणि मी जो म्हणतीये, जो गंगेच्या यमुनेच्या आहे, तो माझं तुम्हाला सगळ्यांना म्हणण्याचा तुम्हाला येतोच. तर तो कधीही पाणी भरताना, पाणी पिण्यापूर्वी 1 मिनिट कधीही म्हणत जा. प्रसन्न वाटतं. पाणी शुद्ध होण्याची कल्पना मनातल्या मनात केली जरी तरी शुद्ध नाही असं समजायचं आणि प्यायचं. त्यामुळे आपण कलशाची पूजा करूया. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः उषौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदो यजुर्वेद सामवेदो यथर्वणः अंगैश्च सहिताः सर्वे कलशन्तु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टिकरी तथा आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकाः। गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु। ॐ कलशदेवतायै नमः। सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामः। असं बोलत होतो की पाण्याची बद्दल चर्चा झालेली की पाणीशिवाय होत नाही. आपण इतके ब्लेस्ड आहोत पुणेकर की आपल्याला छान रोज पाणी येतं उन्हाळ्याला. ज्यांच्याकडे खरंच खूप पाण्याची हे आहे, ते 3 महिने आपण कसे घालवणार आहोत ते माहीत नाही. त्यामुळे एकदम मनापासून प्रार्थना की सगळं हा उन्हाळा पार पडो, चांगला पावसाळा येऊ, अवर्षण आणि अतिवर्षाव दोन्ही न हो आणि सगळी कृषी क्षेत्र संपन्न हो अशी आपण एक मनातल्या मनात प्रार्थना करायची. आता वेदब्रह्माचे आवाहन आणि पूजन. तर आपण नेहमी सुपाऱ्यांची पूजा करणारच आहोत कारण पुस्तकांवर पाणी पडू नये वगैरे म्हणून. पण खरे खरे आज वेदांची अनेक पुस्तकं सगळ्यांनी आपापल्याकडची आणली आहेत. तर मुख्य वेदांच्या गोष्टीत ऍक्च्युली पुस्तक जो वाचेल तोच महान का किंवा तोच विद्वान का असं नाहीये. ते रोज जगण्याचा विषय आहे. ते रोज जगण्याचा विषय आहे की आपण काय त्याच्यातनं घेतलंय सार, किंवा आपण कसं शांतपूर्ण वातावरणात राहू शकतो. किती वेळा ॲजिटेट होतो, किती वेळा एन्झायटी होते, किती वेळा आपण पुन्हा पुन्हा आधी मानवासारखं करतो. कधी क्रूर असतो, कधी प्रेमळ असतो. हे सगळं कधी होतंय आपल्याला, हे जे जो कॉन्शियसली अभ्यास करेल त्याला वेद कळले आहेत. पुस्तक वाचो किंवा न वाचो, हे पुन्हा जेव्हा काय म्हणतो परीक्षण जो माणूस करू शकतो तो त्या पदाला पोचला आहे की हे शोधायचंय की आपण वेदांमध्ये जे म्हटलं आहे त्याच्यात काही आपल्याला कळल्यानंतर रोज घरी गीता वाचून घरी गेलो, पुस्तक वाचून घरी म्हणजे पुस्तक वाचलं, पहिले काही माहिती सांगितली, त्यानंतर आपण निरीक्षण करायचंय आपलं की आपल्याला हे सगळं कुठे घेऊन जातं. शांती मंत्र म्हटल्यानंतर शांत वाटतंय का? तर मला स्वतःला असं वाटतं की आपण ह्या अशा प्रसंग निर्माण करण्यातून एक कर्मकांड करतो. खरंय कर्मकांड तर करतो, पण त्या शांतीनंतर आपल्याला जे नॉलेज मिळालंय त्याच्यात आपण पुन्हा पुन्हा परीक्षण करत राहायचंय की हे करताना आपल्याला कसं वाटलं. सगळ्या भावना नैसर्गिक आहेत, पण त्या जेव्हा पास होतात आणि पुढचा क्षण येतो तेव्हा तुम्हाला कसं वाटतं ह्याचं जो तटस्थपणे निरीक्षण करू शकेल. कारण ह्या आपल्या पद्धतीप्रमाणे वेदांच्या अभ्यासाप्रमाणे आपण वेगळे आहोत, आपलं माइंड वेगळं आहे आणि आपली बॉडी वेगळी आहे. सो हे शोधत असताना आपल्याला काय स्पिरिच्युअलिटी जाणवते, काय आध्यात्मिक हे जाणवतं
की अरे माझ्या हातनं हे झालं, तेव्हा छान झालं तेव्हा मी केलं, जेव्हा दुसऱ्यांनी नाही केलं म्हणून बिघडलं तेव्हा त्याने केलं. हे सगळं जे मनात येतं ते पुन्हा तटस्थपणे त्या अनुभवातनं बाहेर येऊन जो बघू शकेल त्याला वेदज्ञान झालं आहे असं समजायचं. कारण त्याने ते एकदाच होत नसतं, ते पुन्हा पुन्हा अनुभवाला येतं. कारण आपण सामान्य आहोत, आपण या लेवलला पोहोचणार तर नाही आहोत की कायमचं आपण शांत रिस्पॉन्स देऊ कशालाही. पण पुन्हा त्याच्याकडे बघणे आणि अशा गोष्टींची फ्रिक्वेन्सी कमी करणे, शांती मंत्र शिकण्याचं, पुन्हा पुन्हा त्याचं उच्चारण करण्याचं. एक असा सुंदर शब्द मला सापडला, रेझिलियन्स. का मंत्र पठण करण्याचं महत्व आहे की त्यांनी तुम्हाला एक असा रेझिलियन्स येतो की एक साधन आहे. जितक्या वेळा तुम्ही ते पठण कराल तर असं वाटतं कोणी काही करत असतं, कुकिंग करताना करतं, कोण आंघोळ करताना करतं, कोण रस्त्यात जाताना म्हणतं. त्याचं ऍक्च्युअल काय होत असतं मागे की त्यांनी तुमचा रेझिलियन्स वाढला पाहिजे, हा त्याचा मुद्दा आहे. की ज्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रसंगात असता तेव्हा त्याच प्रसंगात असता, जेव्हा बाहेर पडता तेव्हा तो क्षण संपवून तुम्ही पुन्हा त्या केलेल्या प्रसंगाकडे कुठल्याही प्रिजुडिसनी न बघता ती तो प्रसंग घडून गेला आहे, आता नेक्स्ट प्रसंग असं बघायला लागतं. तेव्हा तुम्हाला त्या वेदांच्या म्हणजे वेदांमध्ये जे म्हणायचं आहे ते समजलं असं त्याचा अर्थ होतो. सो वेदब्रह्मणाचे आवाहन म्हणजे आपण आता काय त्यांना म्हणणार आहोत, त्या 40 उपायांना प्रतिकात्मक गंध, फुलं, धूप, दीप आणि नैवेद्य असं दाखवणार आहोत. तर त्याचं इज इक्वल टू काय आहे, श्रवण. श्रवण करणे म्हणून आपण गंध लावतो. वाचन स्मरण म्हणजे फुलं घालतोय, पठण म्हणजे धूप दाखवतोय, मनन म्हणजे दीप दाखवतोय आणि धारण म्हणजे आपण नैवेद्य दाखवतो. असे 5 विधींना 5 गोष्टी करायच्या. ह्या ऍक्च्युली बाह्य रूप आहेत. आपण रोज गंधाक्षता फुलं ते वेदांच्या पुस्तकांना वाढणार नाही, पण करायचं काय आहे, श्रवण, वाचन स्मरण, पठण, मनन आणि धारण. त्यामुळे अशा प्रकारे आपण ह्या पंचोपचारांचा अर्थ लावलाय, वेदपूजन असा त्याचा अर्थ लावलाय. ओम वेदब्रह्मणा आवाहयामि. ओम वेदब्रह्मणे नमः. सुप्रतिष्ठितमस्तु. ओम चतुर्वेदाय नमः. चन्दनं समर्पयामः. ओम चतुर्वेदाय नमः. पुष्पाणि समर्पयामः. सलग मंत्र म्हणण्याचं हे करतोय, प्रयोग करतोय की जरा चांगलं वाटतं, लक्ष देऊन ऐकता येतं. आणि मधले प्रत्येक वेदातले जे 1-2 महत्वाचे श्लोक आहेत ते आम्ही तुमच्याकडनं म्हणून घेणार आहोत. तो ते तोडून सांगते ते तुम्ही आणि सोपे आहेत जे म्हणायला ते, आणि शांती मंत्र जे मुख्य म्हणजे संधानी म्हणण्याचे जे शांती मंत्र आहेत ते आम्ही तुमच्याकडनं म्हणून घेणार आहोत. आणि बाकी मंत्र आम्ही सलग म्हणणार आहोत. म्हणून मी जी वेदांची माहिती आहे ती सगळी एकदम देऊन ठेवते आणि मध्ये फक्त सांगते की आता अथर्ववेद आहे, अथर्ववेद आहे. सो ह्या 4ही वेदांमधले जे एक्स्ट्रॅक्ट आहेत त्याला आपण वेदांत म्हणतो, कारण ते उपनिषदात आलेत आणि मग उपनिषदातून ते वेदांतात आले. सो तो कळण्यासाठी आपल्याला काय म्हणतो अजून थोडंसं शिक्षण घ्यावं लागेल त्यातलं की त्यांना काय म्हणायचं आहे वगैरे. पण मी माहिती जी आहे 4ही वेदांची ती तुम्हाला सांगते. हो त्यांनी केलं. जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी ही अधिकाधिक सुंदर प्रेममय करण्याची आपण इच्छा करूया. विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना ऋषींनी वेदमंत्रांद्वारे केली, तीच आपण पण करूया. ऋग्वेद हा जगात उपलब्ध असणारा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. मंडल, सूक्त आणि ऋचा अशी ऋग्वेदाची रचना आहे. अनेक ऋचा मिळून एक सूक्त होते, असं आपण आता श्री सूक्त म्हणलं. आणि ह्या सूक्तांचे मिळून एक मंडल होते. अशा 10 मंडलांमध्ये मिळून एक 10,000 ऋचा ऋग्वेदात आहे. ऋग्वेदात मुख्यतः यज्ञातील देवतांची स्तुती, वर्णन किंवा प्रार्थना केली आहे. याशिवाय काही सूक्तात बीजरूपाने काही कथाही आलेल्या आहेत. ऋग्वेदातील सूक्तांच्या वर्ण विषयांना अनुसरून देवता सूक्त, ध्रुवपद सूक्त, कथा सूक्त, संवाद सूक्त, दान स्तुती सूक्त, तत्वज्ञान सूक्त, संस्कार, मांत्रिक, लौकिक, अपय अशी एकूण 10 सूक्तांचे प्रकार आहेत. सूक्ताचा जो वर्ण विषय असेल तो त्याची देवता आहे. प्रत्येक सूक्ताचा द्रष्टा ऋषी किंवा ऋषिका ठरलेली आहे. गायत्री, जगती, त्रिष्टुप अशा छंदांमध्ये या ऋचांची रचना झाली आहे.
काही मंत्रांचा विनियोग यज्ञ याग आदी कर्मात केला जातो. उत्तर काळात उपनिषदांमध्ये व्यक्त झालेल्या सुंदर तात्विक विचारांचे अधिष्ठान ऋग्वेद आहे. ऋग्वेदातील उल्लेखांवरून आपल्याला प्रगल्भ आणि सुसंस्कृत अशा तत्कालीन समाजाची कल्पना आहे. मला खूप शिकताना सांगताना असं ते जेव्हा शिकवत होते तेव्हा खूप आश्चर्य वाटत होतं की हे सगळं एकदा घडून गेलंय की काय. कारण पुन्हा आपण असं अज्ञानी कसं झालो. एकदा जर आपल्याला एवढं महान ज्ञान कळलं असेल तर आपण काय किती हजार वर्षांचा आहे त्याच्यावर सतत कॉन्टम्प्लेशन होत असत नाही. एकदा म्हणतात की भारताने ऋग्वेदाचा शोध लावला म्हणजे इथे या भूमीत तो शोध लागला आहे. एकदा म्हणतात की सगळं एका वेळी नाही निर्माण झालंय, हळूहळू निर्माण झालं आणि ते एकत्र झालंय. व्यासांनी ते 4 वेदात त्याचं वर्गीकरण केलंय. असं अनेक जर गोष्टी आहेत. पण त्यातलं ज्ञान जर इतकं प्रगल्भ असेल तर ते एकदा घडून गेल्यावर इतकं इटर्नल राहायला पाहिजे होतं तर ते कुठं हरवलं असेल. का पुन्हा पुन्हा असं करावं लागत असेल. तर त्याच्यात बायोलॉजी असं सांगते की आपली जी इव्होल्युशन आहे ती फारच ढ होती, खूप स्लो होती. त्यामुळे आपण पुन्हा पुन्हा कधी कधी ॲनिमलिस्टिक, कधी कधी लर्नेड, कधी कधी एकदम इग्नोरंट, कधी कधी एकदम अत्यंत लर्नेड असे होतो आहोत. आता पण 2024 मध्ये असं करणारे पण लोक आहेत, देवाची पूजाच न करणारे पण लोक आहेत, आम्हाला देव कळला असं म्हणणारे लोक आहेत. आणि याचाच अर्थ असा आहे की आपण एकाच वेळेला वी एक्झिस्ट इन ऑल अवर इव्होल्युशन. आपण एकदम साधेपण आहोत आणि एकदम वेदांच्या अभ्यासापर्यंत पण गेलो. आणि हे असंच चालू राहणार आहे, अव्याहत चालू राहणार आहे. कारण असं थोडे लोक अशी असणार आहेत, थोडी अशी असणार आहेत, थोडी अशी असणार आहेत. म्हणून त्याची जी इव्होल्युशन आहे ते अशी कधी एकदम सगळ्यांना सगळं ज्ञान प्राप्त झालं अशी होत नाहीये. कारण आपण फार स्लो इव्होल्युशन मध्ये आहोत असं दिसतंय चिन्ह. त्यामुळे ह्या ऋग्वेदांमध्ये जे काही सूक्त म्हटली आहेत, काही जे म्हटलंय त्याच्यात खूप वेगवेगळ्या विषयांना हात घातला गेला. म्हणजे किती प्रगत असतील, किती प्रगत विषयांबद्दल त्याच्यात चर्चा झालेली दिसते. तेव्हा तर त्यांच्याकडे काय नव्हतं, गुगलने, आयफोनने, कसला फोन काय नव्हतं. मग त्यांना ते कसं कळलं असं मला इतकी क्युरिओसिटी आहे त्याची की आज आहे ना संध्याकाळी ऋग्वेदाच्या त्यांना संध्याकाळी तुम्हाला अजून विज्ञानाच्या बाजूने ते उलगडता येईल आणि त्या सांगतीलच नाही. यजुर्वेदात संपूर्ण वैदिक साहित्यात यजुर्वेदाला एक विशिष्ट स्थान आहे. यजुर्वेदातील मंत्र गद्य पद्य दोन्ही स्वरूपाचे आहेत. वैदिक कर्मकांडाचा मुख्य आधार यजुर्वेद असून यज्ञ संस्थेबद्दल तपशीलवार चर्चा झाली आहे. ऋग्वेदातील तत्वज्ञानात्मक विचार यजुर्वेदात अधिक प्रगल्भ झाले आहेत. ऋग्वेद काळातील देवतांचे स्वरूपही यजुर्वेदात बदललेले आहे. साहित्यिक दृष्टीने विचार केल्यास यजुर्वेद हा वृक्ष वाटू शकतो, पण वैदिक धर्माचा आधारभूत ग्रंथ असल्यामुळे त्याचे महत्त्व अविभाज्य आहे. ऋग्वेदातलं जसं सूक्त वगैरे आहेत आणि तो मूळ ग्रंथ आहे तो जरा क्लिष्ट आहे किंवा काय, पण मग यजुर्वेदात पुढे खूप कर्मकांड आहे. तर आम्ही काल पण ही वाचत होते जेव्हा ह्याच्याबद्दल जास्त, तेव्हा कर्मकांडाचं अजूनही का महत्त्व आहे, का आपल्याला असं वाटतं की रोज असं करणं आवश्यकच आहे, ही शिस्तच आहे, असं काय? कारण कर्मकांड तो चिखल आहे ज्याच्यातून आपल्याला कमळ व्हायचंय. कर्मकांड हा तो कंड्युसिव्ह ॲटमॉस्फिअर आहे टू रीच टू दॅट. त्यामुळे आपल्याला जरी असं वाटलं की अरे काय मोठे मोठे हवन काय करताय, काळ कुठे चाललाय, आपण कुठे चाललोय, असं जरी असलं आणि मीच ते करते म्हणून नाही सांगते मार्केटिंग, पण असं माझ्या लक्षात आलंय की त्याचं का अजूनही महत्व आहे की त्यांनी तुम्हाला जी बैठक मिळते त्यांनी तुम्हाला त्याच्याकडे पुन्हा बघण्याची वेळ, जितक्या वेळा आपण देवळात जाऊ किंवा जातो त्याच्यानंतर ज्या क्षणी आपल्याला लक्षात येईल की आपण किती वेळा हे अनकॉन्शियसली केलं, प्रदक्षिणा घातल्या का नाही घातल्या का, काय काय केलं, अमुक दिवस आला म्हणून अमुक केलं, हे सगळं ड्रॉप होऊन आपल्या मनातून निर्गुणाला कधी पोहोचून तो दिवस आपल्याला रिअलाइज दिवस आहे. कारण आपल्याला त्याची गरजच वाटेनाशी होईल, देवळात जाण्याची आपल्याला गरजच वाटेनाशी होईल. ही स्थिती जेव्हा येईल त्याचा अर्थ आपण कर्मकांडातनं वर आलो, म्हणजे त्या कर्मकांडाने आपल्याला पुरेसं ॲटमॉस्फिअर दिलं की आता आपल्याला हे करण्यासाठी ह्या कर्मकांडाची गरज उरली नाही, पण त्याच्या पुढे माझ्या पुढे जाण्याची. पण जास्त माणसं संख्येने कर्मकांडातली असणार ना, कारण त्यांना हे कळण्यासाठी त्यांनी ते कॉन्शियसली केलं पाहिजे की आपण रोज देवळात का जायचं, रोज असंच का करायचं. याच्यासाठी हे जेव्हा ड्रॉप होईल तेव्हा आपल्याला लक्षात येईल की अरे ह्यातला बिझनेस सोडा, ह्यातला व्यापार सोडा, ह्यातला देव सोडा,
मला तो देव कशाबद्दल फेमस आहे, काय त्याचे गुण आहेत, ते ज्या दिवशी मला कळतील, मला आत्मसात करायची शक्ती मिळेल, त्या दिवशी मला त्या देवाकडे नाही जाता सुद्धा कनेक्शन लागू शकेल त्या देवाचं आणि मला. त्यामुळे आपल्याला जसं लहान मुलांना पण लगेच जसं बाप्पा आवडतो. बाप्पा का आवडतो? तो बाह्य रूप आहे त्याचं. मोदक खातो म्हणून आवडतो, तो नाच करतो म्हणून आवडतो, तो जे आणि असं छोटेपणी आपण बघितलं. मग आपण मोठं झालो, मग ते त्याचं काहीतरी स्वरूप कळलं, मग त्याची आपण प्राण प्रतिष्ठा केली, त्यातलं चैतन्य आपल्यात येऊ अशी प्रार्थना केली. हे सगळं जेव्हा आपण केलं तेव्हा आपल्या लक्षात आलं की तो मीच आहे, तो मीच आहे आणि तो मी आहे आणि मी तो आहे. सो असं जेव्हा होईल तेव्हा आपल्याला वेदांचं ज्ञान झालेलं असेल की आपल्याला कुठलेही कर्मकांड असं करण्याची की एवढ्या वेळेला 21 केले नाही तर काय होईल किंवा काय कशाची भीती राहणार नाही. आपल्याला लक्षात येईल की आपण त्याच्याशी तादात्म्य पावलेलो. सो याच्यात यजुर्वेदात मुख्य भाग होता यज्ञाचा, यज्ञ कर्मकांडाचा. आणि तिसरं महत्वाचं आहे सामवेद. तो माझा आवडता आहे, कारण आवडता आहे किंवा संगीताची ज्याच्यातून उत्पत्ती झाली, संगीताचं शास्त्र ज्यातनं डेव्हलप झालं तो सामवेद आहे. आणि संगीत हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे, त्याच्याशिवाय आपण राहूच नाही शकणार. आणि कृष्णाने सामवेदाला सगळ्यात श्रेष्ठ मी त्याच्यात आहे असं म्हणलं. सो सामवेद हा नाट्य, संगीत या सगळ्याच्या संज्ञा लिहितो, त्याच्यात आपल्याला ह्याचं ओरिजिन सापडतं. त्यामुळे सामवेद गायन म्हणजे जेव्हा सामवेदात म्हणजे कोणते यज्ञ मोठे चालायचे, खूप 365 दिवस यज्ञ चालायचे, तर मग ते जे सामवेदी लोक असायचे ते सामगायन करायचे. म्हणजे सामवेदातले ते शिक्षित आहेत असं समजायचं, म्हणजे संगीतात वगैरे प्रवीण आहेत ते. सामवेद पुष्कळचे ऋग्वेदातील मंत्र घेतले असून त्याचे सस्वर गायन करण्याची पद्धत ऋषींनी विकसित केली. साम म्हणजे सुंदर सुखकारक असे गायन. यज्ञसंस्थेतील कर्मकांडात सामगान हा महत्वाचा भाग असे. भारतीय संगीतशास्त्राचे मूळ सामगायनात सापडते. सामवेदाचे पूर्वार्चिक उत्तरार्चिक असे 2 विभाग आहेत. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी वेदानाम सामवेदोस्मी, वेदांमध्ये मी सामवेद आहे असे म्हटले आहे. वेदाही यज्ञार्थम अभिप्रवृत्ताः, वेद हे यज्ञासाठीच उत्पन्न झाले आहेत अशी वैदिकांची धारणा असून ऋक्, यजुः, साम या तिन्ही वेदांचा यज्ञाशी प्रत्यक्ष संबंध आहे. त्यामुळे सामवेदामध्ये हे सगळ्या महत्वाचे उल्लेख म्हणजे किंवा शास्त्र ज्याला म्हणतो संगीताचं, नाट्य, त्याचं सगळ्याचं सामवेदातनं निर्माण झालं. आणि शेवटचा अथर्ववेद. अथर्ववेदात मात्र बऱ्याच नव्या नव्या कलांचा किंवा शास्त्राचा उदय झालेला दिसतो. अथर्ववेदातील वर्ण विषयांची व्याप्ती फार मोठी आहे. आयुर्वेद, राजधर्म, समाजव्यवस्था, अध्यात्म, तत्वज्ञान अशा विविध विषयांना अथर्ववेदात स्पर्श केलेला आढळतो. अथर्ववेद हा वेदकालीन यज्ञधर्म आणि उपनिषदातील ब्रह्मविद्या यांच्यातील सेतू आहे. अशा समृद्ध आणि परिपक्व विचारांनी नटलेल्या अथर्ववेदाचे आपण आज पूजन केले आहे. सो ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद असे 4 सिक्वेन्स आहे. त्यामुळे ह्या 4ही वेदांमध्ये आपण खूप कला शास्त्राचा उगम बघायला मिळतोय. खूप शांती मंत्रांच्या गोष्टी सांगितल्या आहेत, यज्ञ कर्मकांड सांगितले, आर्किटेक्चर आहे, यज्ञाची रचना कशी करायची, असे अनेक विषय. आपल्याला एखादा त्याच्यातला विषय शिकायचा म्हटलं तरी सुद्धा खूप मोठी व्याप्ती आहे. तर आता आम्ही शांतिमंत्र म्हणतो आहोत सगळ्या 4ही वेदांमधले सलग, आणि त्यातलं तुम्ही तुमच्याकडून पण काही म्हणून घ्या. आता काय ठरलंय, शांतीने गायचं, अजिबात कोणाचा वाजला हे हे सकाळचा वाजला असं काही नाही करायचं. शांत चुकून वाजला असेल असं म्हणायचं. ओम अग्निये पुरोहितं यज्ञस्य देव पृथ्वीजं होतारं रत्नधातम्. ओम आनो भद्राक्रतो यन्तु विश्वतः अदब्धासो अपरीतास उद्भिदः. देवानो यथा सदविद्रुधे असन्नप्रायुवो रक्षितारो दिवे दिवे. ओम देवानां भद्रा सुमतिर्भुजूयतां. देवानां रातिरविनो दिवर्ततां. देवा
देवानां सख्यमुपसेति मा वयं देवान आयुप्रतिरन्तु जीवसे ॐ तमीशानं जगतस्तस्थुषस्पतिं धियं चिन्वमसे भूमहे वयं पूषानो यथा वेदसाम सद्गुरे रक्षिता पायुरदग्धस्वस्तये ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. एकदा पुन्हा म्हणूया कारण तुम्हाला सगळ्यांना पण येतं असं दिसतं. मी तोडून तोडून सांगते. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. विशाल कीर्ती इंद्र, सर्वज्ञ अशा पूषादेव, दुरितहारक आणि चैतन्य मूर्ती वासुदेव, महावाणीचा अधिपती बृहस्पती, हे सर्व देव आम्हाला कल्याणकारक हो. पुढचा मंत्र आम्ही एकदा सगळे म्हणून घेतो आणि मग पुन्हा आत्ताच्यासारखं म्हणू. ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. पुन्हा एकदा हा म्हणूया. हे दोन्ही मंत्र एरवी पण आपण अथर्वशीर्षाच्या आधी म्हणतो, प्रत्येक पूजेत म्हणतो. ॐ भद्रं कर्णेभिः भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येम क्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. हे देवांनो, आम्ही कानांनी कल्याणकारक तेच ऐकू, दृष्टीने मांगल्यपूर्ण ते पाहू, सुदृढ शरीराने आणि सतेज इंद्रिय शक्तीने आपण दिलेले हे जीवन उत्तम रीतीने व्यतीत करू. मी म्हणलं ना, आपण वेगळं, आपलं माइंड वेगळं आहे, आपली बॉडी वेगळी. तर याच्यात काय काय करायचं आहे? सुदृढ शरीराने ते सगळं योग संपन्न वगैरे होऊन करायचं, कमी खायचं, आहार विहार उत्तम ठेवायचा, हे सगळं सुदृढ शरीराचे नियमात जे आहेत ते सगळं करायचं. सतेज इंद्रिय शक्ती म्हणजे आपण इंद्रियांना कधी अलर्ट करू, जर आपण त्याची साधना केली तर आहेत ती सगळे पाच इंद्रिय चालतायत ना, चालू देतो असं नाही करायचंय. कॉन्शियसली त्यातलं कोणताही इंद्रिय बंद पडता कामा नये किंवा त्याचे काय जे कार्य आहे ते उन्नत होत चाललंय नाही बघायचं. काही जे डोळ्याला दिसेल ते बघायचं, त्याने आपला क्लेश करून घ्यायचा असं नाही करायचं. सतेज इंद्रिय शक्तीने दिलेले हे जीवन उत्तम रीतीने व्यतीत करू. म्हणजे हे लाईफ, हे तुम्ही इथे आलेलं एक कर्म आहे तुम्हाला मिळालेलं, ते तुम्ही या दोन्ही शरीर आणि पंचेंद्रियाचा वापर करून पूर्ण करू, हे व्यतीत करू असा त्याचा अर्थ आहे. ॐ स्वस्ति नो मिमीताम् अश्विना भगः स्वस्ति देव्यतिरनर्वणः स्वस्ति पूषा असुरो दधातु नः स्वस्ति द्यावा पृथिवी सुचेतुना ॐ स्वस्तये वायुमुपब्रवामहे सोमं स्वस्ति वनस्य यस्पतिः बृहस्पतिं सर्वगणं स्वस्तये स्वस्तय आदित्यासो भवन्तु नः ॐ विश्वे देवानो अद्या स्वस्तये वैश्वानरो वसुरग्ने स्वस्तये देवा अवन्तुर्भव स्वस्तये स्वस्ति नो रुद्रः पात्वं हसः ॐ स्वस्ति मित्रा वरुणा
स्वस्ति पत्ये रेवती स्वस्ति न इन्द्रश्चाग्निश्च स्वस्ति नो अदिते कृधि ॐ स्वस्ति पन्थामनुचरेम सूर्या चन्द्रमसाविव पुनर्ददाघ्नता जानता संगमेमहि ॐ संसविद्युवसे दृशन्नग्ने विश्वान्यर्य इळस्पदे समिद्यसे स नो वसून्यावर ॐ संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानतां देवा भागं यथा पूर्वे सैजानाना उपासते ॐ समानो मन्त्रः समितिः समानी समानं मनः सह चित्तमेषां समानं मन्त्रम् अभिमन्त्रये वः समानेन वो हविषा जुहोमि ॐ समानीव आहुतिः समाना हृदयानि वः समानमस्तु वो मनः यथा वसु सहासति. इथे ऋग्वेदाचे मंत्र पूर्ण होतात. हे लोकांनो, तुम्ही एक विचाराचे, एक भाषणाचे आणि एक ज्ञानाचे व्हा. पुरातन सहविचारी लोकांप्रमाणे तुम्ही आपली पण कार्ये एकमताने करा. हे लोकांनो, आपण सर्वांची प्रार्थना, विचारस्थान, ज्ञान आणि मने एकसारखी असावी आणि एकाच सामग्रीने आपण सर्वजण देवपूजन करू. इथे आपल्या ऋग्वेदाचे मंत्र पूर्ण होणार. एक सगळ्यात महत्त्वाचा मंत्र जो यजुर्वेदात आहे आणि जो घेतला जाणार आहे, महामृत्युंजय मंत्र. तर माझ्या अनुभवाला आलेला असा प्रसंग होता की कोणीतरी तरुण व्यक्ती आजारी होती आणि खूप आजारी होती, कदाचित ते जातील असं वाटत होतं. सो तेव्हा आम्ही महामृत्युंजय मंत्राचं काय करायचं, कोणी सल्ला दिला की हे गुरुजी करतात त्यांच्याकडनं करून घ्या, आपल्या नावाने ते करणार, असं अभिषेक वगैरे असं काही. तर तेव्हा मला एक गुरुजी जे म्हणाले ते मला फार आवडल्यापेक्षा म्हणजे लक्षात आलं काय महत्व आहे. तर ते म्हणाले की महामृत्युंजय मंत्राची यशस्वीता ह्याच्यात आहे की ज्याला गती हवी असेल त्याला गती मिळेल आणि जर त्याच्या आयुष्याची दोरी घट्ट असेलच किंवा त्याला जगायचं असेलच तर ह्याच्यातून सुटका होईल. तर आपल्यासाठी ही गोष्ट किती महान अध्यात्म सांगून जाते की ऍक्च्युली आपण सुटकेला कधी वाईट मानलेलंच नाहीये. आपण कधीही मृत्यूला वाईट मानलेलंच नाहीये किंवा अरे रे काय गेला, जे जन्माला आलंय ते सगळे मृत्यूला जाणार आहे याची आपल्याला इतक्या सहज जाणीव देतो हा मंत्र की मला अमृत तत्वापासून दूर नको करूस. एक परिपक्व फळ आपोआप झाडाची शाखा सोडून खाली पडतं, तसं माझं पिकलं पान होऊ दे. हा मंत्र किती सुंदर आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून अध्यात्म काय आहे की माझं 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 करण्याचं काय आहे. ऍक्च्युली माझं पूर्ण झालं, मी परिपक्व झाले की आपोआप गळून पडू दे आणि मी तुझ्यापर्यंत पोहोचू दे. काहीच माझं म्हणणं नाही. म्हणजे तूच मला हे शिकवलंयस की जे परिपक्व आहे ते गळणार आहे आणि हेच अमृत तत्व आहे. म्हणजे ही लिबरेशनची जी आयडिया आहे ना ती बेसिकली तुम्हाला शांत ठेवते आयुष्यात आणि कशाचा मोहातनं किंवा कसं माझं माझं करण्यापासून किती हेल्पफुल आहे. त्यामुळे आपण हा मंत्र ज्यांनाही कधीही म्हणायचा वाटेल तेव्हा तुम्ही जरूर म्हणा आणि हा मंत्र तुम्हाला एक प्रकारची आणखीन एक अशी काय म्हणतो पीस देईल की तुम्हाला बरं वाटेल की अरे हा हे म्हणणं किती छान आहे आणि ह्याचे उच्चारही खूप सुंदर आहे. त्यामुळे एकदा आम्ही म्हणतो मग आपण सगळे म्हणतो. जरूर थोडंसं बोलू का अगदी की हा जो महामृत्युंजय मंत्र तर हे आपण शब्द वाचला की आपल्याला असं वाटतं की मृत्यूवर विजय मिळवणे ते शक्यच नाहीये. जो जन्माला आलेला आहे त्याला मृत्यू अटळ आहे, पण मग तो मृत्यू कसा यावा याचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे आणि ते कोणाकडे मागणं मागितलेलं आहे. तर त्र्यंबकम यजामहे म्हणजे 3 अक्ष असलेला जो महादेव आहे त्याच्याकडे मी विनंती करतो, प्रार्थना करतो की मला सुगंधिम पुष्टिवर्धनम, पुष्टिवर्धन म्हणजे सामर्थ्य, मला इतकं सामर्थ्य दे की माझ्या पराक्रमाची कीर्तीचा सुगंध कायमपर्यंत दरवळत राहील या पृथ्वी तलावर. आणि दुसरं म्हणजे मला मृत्यूच्या भयापासून मोकळं कर. मृत्यूच्या भयापासून मोकळं केल्यामुळे काय होणार आहे, माझ्या शरीरातला जो आत्मा आहे तो अलगदपणे बाहेर पडणार आहे आणि तो असा बाहेर पडणार आहे की जसं काही पिकलेलं फळ झाडावरून खाली पडतं. पण हे सगळं जरी झालं तरी मला अमृत तत्वापासून दूर ठेवू नकोस, म्हणजे मला तुझ्या पायाशी कायमची जागा दे, असा मोक्ष मला हवा आहे. एकत्र म्हणूया. यजामहे सुगंधिं
वर्धनम् पूर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. पुन्हा एकदा म्हणूया. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ यतीमां वाचं कल्याणीं आवदानि जनेभ्यः ब्रह्मराजन्यां शूद्राय चार्याय च स्वाय चारणाय च प्रियो देवानां दक्षिणायै दातुरिव भूयासमयं मे कामः समृद्ध्यताम् उपमादो नमतु. ॐ यज्जागतो दूरमुदैर्देवं तदु सुप्तस्य तथैवैति दूरं गमं ज्योतिषां ज्योतिरेकं तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु. ॐ येन कर्माण्यपसो मनीषिणो यज्ञे कृण्वन्ति विदधेषु धीराः यदपूर्वं यक्षमन्तं प्रजानां तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु. ॐ यत्प्रज्ञानभूतचेतो हृदिश्च यज्ज्योतिरन्तरभृतं प्रजासु यस्मान्नरुते किञ्चन कर्म क्रियते तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु. ॐ येनेदं भूतं भुवनं भविष्यत् परिगृहीतम् अमृतेन सर्वं येन यज्ञस्तायते सप्तहोता तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु. ॐ यस्मिन् रजसाम यजूंषि यस्मिन् प्रतिष्ठिता रथनाभा विपाराः यस्मिन् चित्तं सर्वमूतं प्रजानां तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु. ॐ सुषारथिरश्वानिव यन्मनुष्यान् नीयते अभीषुभिर्वाजिन इव हृत्प्रतिष्ठं यचिरं जविष्ठं तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु. आता हे जे सगळे तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु हे पुढच्या म्हणजे सगळ्या शांती आहेत ना 60च्या 75 81 ह्याच्यात हे मोठं शिवसंकल्प हे आहे की तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु म्हणजे काय स्टिलनेस. शिव इज स्टिल. तर आपलं मन एकदमच अनस्टिल म्हणजे कधी एकही क्षण स्थिर नाही ते. त्यामुळे तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु म्हणजे काय की प्रत्येक असे गोष्ट जे काय पहिला श्लोक म्हणून त्याच्या पुढे जेव्हा हे वाक्य येतं असे माझे मन जे सतत सगळीकडे जात असते शुभ संकल्प धारण करू म्हणजे जे काही म्हणलंय त्या श्लोकात त्याच्या पुढं ते त्या मनाला ही शिव प्राप्ती हो म्हणजे तो स्टिलनेस मिळो की हा संकल्प जो काय मी केलाय तो पूर्ण होईल. तर मग त्याच्यात मुख्य काय सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं या कल्याणी वाणीचा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र त्याचप्रमाणे सुसंस्कृत असंस्कृत अशा सर्व मनुष्य मात्रांसाठी मी प्रचार करावा. या संसारात मी विद्वानांमध्ये आणि दानशूर लोकांमध्ये प्रिय व्हावे आणि ही माझी कामना पूर्ण हो. तन्मय मनः शिवसंकल्प म्हणजे इथपासून ते माझ्या मनात जी मी धारणा करीन त्याला शुभ संकल्प प्राप्त होईल. त्यामुळे शेवटचा जो आपण म्हणला तो छान आहे. ज्याप्रमाणे कुशल सारथी घोड्यांना इच्छेनुसार कुठेही घेऊन जातो त्याचप्रमाणे जे माणसांना फिरवते घोड्यांना लगाम लावून खेचून धरावे तसे माणसांना नियंत्रित करते असे ते सर्वांच्या हृदयात प्रतिष्ठित असलेले नित्य नूतन आणि अत्यंत गतिमान असे माझे मन शुभ संकल्प धारण. केवढी उपमा आहे. घोडा सारथी दोन्ही आपण असो आपलं मन आहे. कधी कधी आपणच मनावर ब्रेक उत्तम ब्रेक मग कधी कधी आपणच घोडा असं आपण ब्रेक लावायचा आणि आपण आपल्याला एक तन्मय मनः शिवसंकल्पमस्तु म्हणजे काय की जे माणसांना नियंत्रित करते अशा सर्वांच्या हृदयात प्रतिष्ठित असलेले सगळ्यांकडे ते मन आहे नित्य नूतन आणि अत्यंत गतिमान आहे असे माझे मन शुभ संकल्प धारण करते असं याचं म्हणणं. सांगा थोडंसं म्हणजे सोप्या भाषेत थोडंसं सांगायचा प्रयत्न करते. हा जो शेवटचा मंत्र आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आपलं मन जे आहे ते अगदी अनेक म्हणजे असा विचारांचा कल्लोळ मनामध्ये असतो. मनामध्ये विचार सारखे येत असतात पण आपण त्या विचारात अडकायचं नाहीये. जसं आपण ट्रॅफिककडे बघतो स्थितप्रज्ञ दृष्टीने एक गाडी गेली दुसरी गाडी गेली तिसरी गेली आपण कुठल्यातच अडकत नाही. तसंच विचार येणार ते आपण थांबवू शकत नाही तर ते आपण असे एक 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 करत पुढे जाऊन द्यायचे कुठल्याच विचारात अडकायचं नाही. आणि मग कधीतरी आपल्याला निर्विचार स्थिती प्राप्त होते म्हणजे चारुता जसं म्हणाली स्टिलनेस म्हणजे स्थिर बुद्धी आपल्याला मिळते. तर हे सगळं आपण
कसं करू शकतो, तर त्याचं उदाहरण त्यांनी घोडेस्वाराचं दिलेलं आहे की तो जसा घोड्याच्या गतीवरती लगाम खेचून नियंत्रण आणतो, तसंच आपल्या विचारांवरती आपल्याला आपल्या बुद्धीच्या विवेकाचा लगाम खेचून नियंत्रण आणायचंय आणि ते आपल्याला काबूत ठेवायचंय. इतका सुंदर अर्थ याचा आहे. याच्याबरोबर एक पुढचा खूप सुंदर शांती मंत्र आहे जो वैश्विक प्रार्थना आहे. पुन्हा एकदा हो मी सांगतानाच एक शब्द सांगितलं. ओम देव शांती, ओम देव शांती, अंतरिक्षं शांती, पृथ्वी शांती, आपशांति, ओषधय शांति, वनस्पतय शांति, विश्वे देवा शांति, ब्रह्म शांति, सर्वं शान्तिः, शान्तिरेव शान्तिः, सा मा शान्तिरेव। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। आता याच्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ आकाश शांती, अंतरिक्ष शांती, पृथ्वी शांती, जल शांती, औषधी वनस्पती शांती, सर्व देव सर्व वेद शांती. हे सगळं मिळून आपण आहोत. त्यामुळे आपण प्रत्येक वेळेला आपल्या बरोबर मला हे देते त्याच्या प्रार्थना बरोबर हे सगळं म्हणतो, कारण हेच ते आहेत जे आपल्याला हे सगळं देतात, आपल्याला बनवतात आणि आपल्याला आपल्या निर्मितीत रोज असतात. त्यामुळे हे सगळ्या आकाश आणि पृथ्वीचं युगुल आहे. त्यामुळे असं आहे. तर मी ह्या ओम शांती शांतीची माहिती काढली की काय आहे. तर 3 वेळाच का म्हणायचं होतं ते शांती शांती शांतीचा अर्थ काय. तर पहिल्या शांतीचा अर्थ आहे अधिदैविक, म्हणजे एक्सटर्नल, which we don't have control over obstacles and limitations. म्हणजे तो एकदम बाहेरचा परिघ आहे की त्याच्यावर आपला असं काही नाही. अधिदैविक. मग दुसरा शांती शब्द आहे, शांती कशासाठी आहे, अधिभौतिक. तर त्याची शांतता, त्याची काय कशाबद्दल तो शांती शब्द वापरला, समाजाची शांती, आपल्या आजूबाजूची थोडक्यात एक्सटर्नल डिस्ट्रॅक्शन्स. त्यामुळे त्याचं नाव आहे अधिभौतिक. आणि तिसरा आध्यात्मिक, म्हणजे त्या व्यक्तीची शांती. तर त्याचं काय आहे, कमिंग फ्रॉम माय ओन बॉडी अँड माइंड. म्हणून ओम शांती 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 असं म्हणताना पहिला शांती सगळ्यात मोठा आवाजात, मग शांती शांती. अधिदैविक जे माझ्या एनिवेज अंडर कंट्रोल नाही आहे. अधिभौतिक जे माझ्यावर खूप रेटा लावून आहे बाकी सगळ्या गोष्टी, पण त्यांनी त्यांच्या जागी शांत राहावं. आणि आध्यात्मिक म्हणजे मी माझ्यापुरतं मला ही शांती मिळते. ओम शांती शांती शांती. गजानन विजय ती आठवण करते की गजानन विजय या ग्रंथातही या अर्थाचा उल्लेख आहे. आता आपण सामवेदाचे म्हणूया. ओम अग्निर्मूढादिवक् ओम तच्चक्षुर्देवहितं पुरस्तात् शुक्रमुच्चरत् पश्येम शरदशतं जीवेम शरदशतं श्रुण्याम शरदशतं प्रब्रवाम शरदशतं अदीनास्याम शरदशतं भूयश्च शरदशतात्. तर आता याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मला 100 वर्ष जगायचे, 100 वर्ष चांगलं बघायचंय, चांगलं ऐकायचंय, चांगलं काम करायचंय. पण आता हा जो मंत्र आपण म्हटला त्याच्यामध्ये शरद हा शब्द सारखा आलेला आहे. तर हा नामवाचक शब्द नसून ऋतुवाचक शब्द आहे. मग मी कसं जगायचंय, तर मला 100 शरद ऋतू जगायचंय, म्हणजे 100 शरद ऋतू मला बघायचे.
मग आपले जे 6 ऋतू आहेत त्याच्यातला शरद ऋतूच का इथे निवडलेला आहे? कारण श्रीकृष्णांच्या आवडीचा ऋतू आहे तो. ते म्हणतात की सगळ्या ऋतूंमध्ये मी कोण आहे तर कुसुमाकर आहे. म्हणजे या ऋतूमध्ये फुलं फुललेली असतात. कुसुम म्हणजे फुल, झाडं फळांनी लगडलेली असतात. नंतर पाऊस कमी झालेला असतो, गुलाबी थंडी पडायला लागलेली असते, वातावरण अतिशय प्रसन्न असतं, आल्हाददायक असतं. घट बसून आपल्या घरी देवीचं आगमन झालेलं असतं. कोजागिरी पौर्णिमेला कोजागर करत प्रत्येकाच्या घरी लक्ष्मी आलेली असते. आणि शेतकरी वर्ग पण संतुष्ट असतो, कारण त्यांनी पीक उभं राहिलेलं शेतात बघितलेलं असतं. त्याला खात्री असते की माझ्या घरी पण या निमित्ताने धान्यलक्ष्मी येणार आहे, समृद्धी येणार आहे. तर असं सगळं छान असलेला जो ऋतू आहे, आल्हाददायक आणि सर्वकडे प्रसन्न वातावरण असलेला ऋतू आहे, असे 100 ऋतू मला जगायचंय. आणि इतकं छान मला जगायला मिळालं तर 100 ऋतूच काय, मी त्याहीपेक्षा जास्त जगायला तयार आहे. पण अर्थात मला चांगलं काहीतरी काम करायचंय, म्हणून हा चांगला ऋतू मला हवा आहे. हा पण खूप अत्यंत महत्त्वाचा मंत्र आहे. बरेच वेळा शांती मंत्रांमध्ये, म्हणजे एरवी पण जसं आपण हॅपी बर्थडेचं संस्कृत ते गाणं नाही आहे का सुरू झालेलं, शुभ दिनम तवा शुभ दिनम, तसं हे हा जो मंत्र आहे तो खूप वेळा म्हटला जातो. कधीही तुम्ही आतापर्यंत ज्या पूजा बघितल्या असेल त्यात लगेचच ते गुरुजी लगेच असा हा मंत्र म्हणतात, कारण सगळ्या यजमानांना असं 100 वर्ष आयुष्य मिळवं. आणि बरेच पॉलिटिकल मंडळी जी आहेत ते आपल्या आवडत्या नेत्याचे मोठे मोठे बॅनर्स लावतात. आणि जिवेत शरद हा शब्द इथपर्यंत ठीक आहे, पण त्याला वाटतं की अरे आपल्या नेत्याचं नाव शरद नाही आहे, काहीतरी वामन वगैरे आहेत, मग जिवेत वाम शब्द, कारण त्यांना अर्थच माहिती नसतो त्याच्यातला. म्हणून आम्ही आवर्जून हा अर्थ सांगतो की शरद म्हणजे नामवाचक नाही आहे. सुरुवातीलाच मी जसं म्हटलं तसं. अच्छा, त्यातला श्लेष त्यांना समजलं, त्यांना समजलं. सो आता शेवटचा वेळ. हो. ओर्मूर्धादिवक्कपुत्पतिः पृथिव्या अयम् अपांरेतांसि चिन्वति. ॐ शन्नो देवीरविष्टये शन्नो भवन्तु पीतये शं योरभिस्रवन्तु नः. ॐ यशो माद्यावा पृथिवी यशो मेन्द्र बृहस्पति यशो भगस्य विन्दतु यशो मा प्रतिमुच्यताम्. यशसा स्यात् संसदोऽहं प्रगतिका स्याम्. ॐ स नः पवस्व शङ्गवे शं जनाय शमर्वते शं राजन्नोषधीभ्यः. ॐ उद्गा आजदङ्गिरोभ्यः आविष्कृण्वन् गुहासतिः अर्वाञ्जं नुनुदेवलम्. ज्या युगुल जोड्या आहेत त्या मला तुम्हाला एकदा आठवण करून द्यायच्या. तुम्हाला माहिती आहे द्यावा पृथ्वी, आकाश आणि पृथ्वी युगुल आहे, इंद्र बृहस्पती हे युगुल आहे, आणि सूर्यचंद्र यांचे यश मला प्राप्त व्हावे. भगदेवाचे यश माझा त्याग न करो, मी या सभेमधील यशस्वी असा वक्ता हो. सो म्हणजे ही जी युगुलं आहेत ती 2 आहेत, त्यांचं द्वैत अद्वैत झालंय, म्हणून ही सगळी आकाशगंगा आपण सगळ्या चालतो. जो आपण आता तो सॅटेलाइट पाठवल्यानंतर आपल्याला जो पृथ्वीचा फोटो आला ना, तो आहे एवढा काय, म्हणजे तेवढं चित्र मोठं करून आपण आहोत एवढे, आणि न कळलेलं आकाशात जे काय आहे ते केवढं आहे. त्यामुळे आपल्या प्रगतीत ह्या ज्या दोन्ही आहेत सगळ्या त्या काम करू, आपल्यासाठी शांती करत. ॐ यतेन्द्रो द्यावा पृथिव्योर्यशस्वान् यथा ओषधीषु यशस्वतिः एवा विश्वेषु देवेषु वयं सर्वेषु यशस्स्यामः. ॐ इमानि यानि पञ्चेन्द्रियाणि मनःषष्ठानि मे हृदि ब्रह्मणा संश्रितानि यैरेव ससृजे घोरं तैरेव शान्तिरस्तु नः. ॐ अभयं नः करत्यन्तरिक्षम् अभयं द्यावा पृथिवी उभे इमे. अभयं पश्चात् अभयं पुरस्तात् उत्तरात् अधरात् अभयं नोऽस्तु. ॐ अभयं मित्रात् अभयम् अमित्रात् अभयं ज्ञातात् अभयं पुरो यः. अभयं नक्तम्
अभयं दिवानः सर्वा आशा मम मित्रं भवन्तु। ॐ भद्रमिच्छन्त ऋषयः स्वर्विदस्तपो दीक्षामुपनिषेधुरग्रे ततो राष्ट्रं बलमोजश्च जातं तदस्मै देवा उपसन्नमन्तु। आता याच्यात मुख्य जे शेवटचे मंत्र होते, महत्वाचे जे मंत्र होते, त्याचा मी अर्थ सांगते. पृथ्वी आणि आकाश यांचे सुस्थिर युगुल आणि त्यामधील अंतरिक्ष हे आम्हाला पुढून मागून वरून खालून अशा सर्व बाजूनी अभयप्रद असो. हा सेम उच्चार आपण अथर्वशीर्षक पण करतो ना, सर्वधर्म पाही पाही समजतात, म्हणजे माझं त्यात संरक्षण कर, वक्ता श्रोता मी असेल, दाता ज्ञाता असेल, जसं असेल तसं पण माझं संरक्षण कर. तर आपण ऍक्च्युली देव सर्वत्र भरून राहिला आहे असं म्हणतो, तेव्हा आपण भीती म्हणजे टोटल अभय स्थितीत असतो. आपल्याला काही कधी भय वाटत नसतं, पण अशा वेळेला जेव्हा आपण अशी प्रार्थना करतो की अभय दे, याचा अर्थ काय आहे की तो त्या क्षणात भय वाटण्याचा जर काही प्रसंग असेल, कारण आपण आदिम होतो तेव्हा आपल्याला भीती हा आपली भावना होती. पहिली भीती ही भावना माणसाला आली की फाईट, काहीतरी आलं संकट की फाईट करायचं, फ्लाईट की पळून जायचं, आणि फ्रीज म्हणजे लपायचं. या 3 आदिम भावना आहेत. तर तेव्हा आपल्याला अभय म्हणजे काय, भय म्हणजे काय, अभय म्हणजे काय आणि निर्भय म्हणजे काय हे आपल्या प्रगतीत कळलं. भय होतच, म्हणजे अजूनही आहेच, म्हणून हे असे मंत्र आहेत. अजूनही भय आहेच, कारण आपण घाबरण्याची जी भावना आहे, आदिम भावना आहे, इमोशन आहे, ती आहेच. मग अभय आणि मग निर्भय, जी अत्यंत अवघड स्थिती आहे की निर्भयपणे आपण करतो. आमच्या मित्राकडून आणि शत्रूकडून, ज्ञात आणि अज्ञात वस्तूपासून, रात्री आणि दिवसा आम्हाला अभय असो, सर्व दिशांनी आम्हाला स्नेहप्राप्ती हो. शोध लागता लागता माणसाला समजलं की अग्नीचा शोध लागला ना, त्यामुळे दिवस आणि रात्रीची त्याची भीती गेली नाही. तर रात्र म्हणजे की श्वापद, पुन्हा आपला जीव वाचवा, हा फार आदिम काळातली गोष्ट होती. म्हणून आणि पुढे आलो, थोडा प्रगत झालो, तेव्हा काय की माझ्या शत्रूपासूनही मला भय नको आणि माझ्या मित्रांपासून म्हणजे माझा स्नेह वाढावा, ह्या दोन्ही कल्पना आल्या. आधी फक्त सतत शत्रू आणि मी असं होतं, मग आपण पुढे आलो आणि माझा स्नेह वाढावा. आणि ही जी एकत्र मित्राकडून, मित्र हा शब्द वेदकालीन आहे, कुटुंबाबद्दल उल्लेख आहेच, म्हणजे काय कुटुंब ही कल्पना आहेच, पण मित्र हे कुटुंबाचाच भाग आहे. हे किती छान आहे, म्हणजे आपल्या फॅमिलीच्या बियॉन्ड आपण मित्रमैत्रिणी आहोत. आणि सर्व दिशाने मला स्नेहप्राप्ती हो. आणि सर्वात शेवटचं जे प्रचाराचं भाषण नाहीये, हे या श्लोकाचा अर्थ आहे. सर्वांचे हितचिंतक, आत्मज्ञानी ऋषी, सृष्टीच्या प्रारंभी तप, दीक्षा आदी नियमांचे पालन करत होते. त्यातून राष्ट्रीय भावना, बल आणि सामर्थ्य उत्पन्न झाले. जसा मागे लागलाय त्याच्यातला हा मुख्य मंत्र आहे की त्यामुळे त्या राष्ट्रापुढे नम्र होऊन त्याची सेवा करावी. ही खूप प्रगत भावना आहे, म्हणजे आधीपासून प्रगत, की आपण जेव्हा स्थिरावलो आणि आपल्याला आपले प्रगती झाली त्याच्यानंतर. आणि ज्या जगातल्या ज्या ठिकाणी राष्ट्र नाहीये तिथे काय अराजक आहे हे आपण नेहमी टीव्हीवर बघतो, वाचतो. त्यामुळे राष्ट्राप्रती आपलं प्रेम असणं आणि राष्ट्राप्रती काहीतरी कार्य करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. कारण राष्ट्र आहे म्हणून आपण आहोत, आणि आपण तर सगळे इतके सुदैवी आहोत की भारतवर्ष या देशामध्ये आपल्याला जन्म मिळालेला आहे. आणि त्यानिमित्ताने आपण अगदी जगातलं प्राचीन वाङ्मय म्हणजे वैदिक वाङ्मय याची आज आपण पूजा करत आहोत. तर आपण खरंच खूप भाग्यवान आहोत. एक खूप सुंदर तुमच्यासाठी जे कधी म्हटलं नाही जात विशेष आणि तुम्हाला पण ऐकायला मिळेल म्हणून मुद्दामून ऍड करायचं ठरवलंय. हे सगळ्या शांतींमध्ये म्हटलं जातं 60, 61 आणि 75, 80. रोगनाशन सूक्त हे ऍक्च्युली ऋग्वेदात आहे आणि असे अनेक सूक्त ऋग्वेदात आहेत. मग अशी म्हणलं नाही का श्री सूक्त आहे, तसं हे रोगनाशन सूक्त आहे.
तर तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही मुद्दामून असं का म्हणायचं ठरवलं की शांती आहेत त्याच्यात, शांती मंत्रांच्या पठणात ते म्हटलं जातं आणि वयाच्या या टप्प्यावर आहोत आपण, पोस्ट कोरोना आपण एका वेगळ्या युगात जगतो. त्यामुळे असं मी तुम्हाला त्याचं एक माहिती कळावी की रोगनाशन सूक्त काय म्हणून घेतलंय, ते मूळ उद्योग शांतीचा भाग नाहीये. हे उपासका तुझे नेत्र, नासिका, कर्ण, हनुवटी, मस्तक, बाहुभ्याम पूष्णो हस्ताभ्याम अग्ने सेजसा सूर्यस्य वर्चसा इंद्रस्य इंद्रियेण अभिषिञ्चामि बलाय श्रियै यशसे अन्नाद्याय ॐ भूर्भुवस्वः अमृताभिषेकोऽस्तु शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्च अस्तु ॐ देवस्य त्वा सवितुः प्रसवे अश्विनोर्बाहुभ्यां पूष्णो हस्ताभ्याम् अग्ने तेजसा सूर्यस्य वर्चसा इंद्रस्य इंद्रियेण अभिषिञ्चामि बलाय श्रियै यशसे अन्नाद्याय ॐ भूर्भुवस्वः अमृताभिषेकोऽस्तु शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्च अस्तु ॐ देवस्य त्वा सवितुः प्रसवे अश्विनोर्बाहुभ्यां पूष्णो हस्ताभ्याम् अग्ने तेजसा सूर्यस्य वर्चसा इंद्रस्य इंद्रियेण अभिषिञ्चामि बलाय श्रियै यशसे अन्नाद्याय ॐ भूर्भुवस्वः अमृताभिषेकोऽस्तु शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्च अस्तु ॐ देवस्य त्वा सवितुः प्रसवे अश्विनोर्बाहुभ्यां पूष्णो हस्ताभ्याम् अग्ने तेजसा सूर्यस्य वर्चसा इंद्रस्य इंद्रियेण अभिषिञ्चामि बलाय श्रियै यशसे अन्नाद्याय ॐ भूर्भुवस्वः अमृताभिषेकोऽस्तु शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्च अस्तु ॐ देवस्य त्वा सवितुः प्रसवे अश्विनोर्बाहुभ्यां पूष्णो हस्ताभ्याम् अग्ने तेजसा सूर्यस्य वर्चसा इंद्रस्य इंद्रियेण अभिषिञ्चामि बलाय श्रियै यशसे अन्नाद्याय ॐ भूर्भुवस्वः अमृताभिषेकोऽस्तु शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्च अस्तु. सर्व प्रेरक सविता देवाच्या प्रेरणेने, अश्विनी कुमारांच्या बाहूंनी, पूषा देवाच्या हस्तांनी, अग्नीच्या तेजाने, सूर्याच्या कांतीने, इंद्राच्या इंद्रिय शक्तीने तुम्हास बल, संपत्ती, यश, भरपूर अन्न प्राप्त हो म्हणून हा अभिषेक करत आहोत. जलबिंदूंचा हा अभिषेक तुमच्यासाठी अमृत वर्षाव ठरो, तुम्हा शांती, समृद्धी आणि संतोष लाभो. अभिमंत्रित झालेल्या पाण्याचा अभिषेक तुमच्या सर्वांवरती केलेला आहे. आपण जलपूजन केलं, वरुण देवतेचं पूजन केलं. तर पाण्याचं महत्त्व मगाशी चारुतांनी सांगितलंच आहे. पण पाण्याचा मूळ गुणधर्म काय आहे तर शमन करणे, शांती करणे, तृप्ती करणे. आता सुद्धा जलबिंदूंचे थोडेसे शिंतोडे आपल्या मस्तकावर पडल्यावरती आपल्याला खूप छान वाटतं. मुळातच पाण्याचा हा गुणधर्मच आहे. आणि म्हणून असंही म्हटलं आहे, आपो वै देवतानां प्रियम धाम. आप म्हणजे पाणी, म्हणजे सर्व देवतांचं आवडतं ठिकाण कुठलं आहे तर पाणी. आणि म्हणून आपण बघतो की ओढ्याकाठी, झऱ्याकाठी, तळ्याकाठी, तलावाकाठी, सरोवराकाठी, नदीकाठी, समुद्राकाठी देवतांची मंदिरं आहेत. आणि अजून एक असंही म्हटलेलं आहे, आपस सर्वस्य भेषजी. हे आपल्या सर्वांसाठी उपयुक्त आहे. कारण आप म्हणजे पाणी, पाणी भेषजी म्हणजे औषध. सर्व रोगांवरचं औषध कुठलं आहे तर पाणी.
डॉक्टरकडे गेल्यावर तिथे म्हणतात पहिल्यांदा हायड्रेटेड राहा, म्हणजे पाणी पीत राहा. घटाघटा पाणी एकदम प्यायचं नाहीये 2-3 भांडी, तर घोटघोट पाणी तर अर्ध्या तासाने प्यायचं आहे. म्हणजे आपल्या पाण्याची, शरीरातली पाण्याची पातळी संतुलित राहते आणि बरेचसे रोग तिथेच दूर पडतात तिथून. तर असं हे पाण्याचं महत्त्व आहे. मगाशी चारुतातांनी वेदब्रह्माचं पण खूप छान महत्त्व सांगितलेलं आहे. तर वेद हे कसे, म्हणजे ते जे वाङ्मय आहे ते नेमकं कसं पृथ्वी तलावरती आलं, ते कोणी लिहिले आपल्याला काहीच माहिती नाहीये, कारण ते कोणी लिहिलेलेच नाहीये. पण ते शाश्वत आहे, म्हणजे ते जे ज्ञान आहे ते शाश्वत आहे. कुठलाही काळ असू दे, कुठलाही युग असू दे, ते असतातच. आणि ते कोणीच लिहिलेले नाहीयेत म्हणून त्यांना अपौरुषेय असं म्हटलेलं आहे. मग ते असे कोणी का लिहिलेले नाहीयेत? कारण जेव्हा एक युग संपून दुसरं युग येतं, प्रलयाचा काळ असतो, तेव्हा हे सगळे वेद अव्यक्त स्वरूपात असतात. आणि त्यावेळेला तो जो विराट पुरुष आहे, पुराण पुरुष आहे, ज्याचं वर्णन पुरुष सूक्तामध्ये केलेलं आहे, तो ब्रह्मदेवांची परत निर्मिती करतो. आणि ब्रह्मदेवांना 4 मुख आहेत आणि प्रत्येक मुखातून एक एक वेद प्रगटला त्यांच्या निश्वासाद्वारे. ते प्रगटलेले वेद ऋषीमुनींनी घोर तपश्चर्या करून जाणले, त्यांना ते दिसले, त्यांना स्फुरले, म्हणून लिहिले असं म्हटलंच नाहीये कोणी. आणि मग ते त्यांनी मुखोद्गत केले आणि मग ते त्यांनी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, मग त्यांनी तिसऱ्या पिढीकडे, असं जनरेशन बाय जनरेशन ते आपल्यापर्यंत आलेलं आहे. आणि जेव्हा केव्हा लिपीचा शोध लागला तेव्हा ते लिखित स्वरूपात प्राप्त झालेले आहे. शिवपुराणात म्हटलेलं आहे आणि श्रीकृष्णांनी सुद्धा म्हटलेलं आहे की ओंकारातून वेदांचा जन्म झालेला आहे. म्हणजे आपण सुरुवातीला ओंकार ध्यान केलं, अ, उ, म आणि सूक्ष्म नाद या 4 गोष्टींपासून 4 वेदांची निर्मिती झालेली आहे. म्हणून ते ओंकार स्वरूप आहेत आणि ओंकार म्हणजे ब्रह्माचं रूप आहे. म्हणून वेद सुद्धा आपण ब्रह्म म्हणून आता त्याची वेदब्रह्म म्हणून पूजा केलेली आहे. आपण सुरुवातीला जो ओंकार म्हटला त्याच्यामुळे कसं झालं की आपलं मन शांत झालं वगैरे, चारुताईंनी सांगितलंच आहे. पण महत्त्वाचं म्हणजे ओंकार आपण जेव्हा म्हणतो तो एक प्राणायामाचा प्रकार आहे, म्हणजे ब्रीदिंग एक्सरसाइज आहे. त्याच्यामुळे आपल्या श्वासावर नियंत्रण येतं आणि आपल्या विचारांवर नियंत्रण येतं आणि एकाग्र चित्ताने आपलं मन पूजेमध्ये लागतं. जेव्हा जेव्हा मेडिटेशन आपण करतो तेव्हा आपली ट्रेनर, इन्स्ट्रक्टर जी आहे ती सांगते की श्वासाकडे बघा, श्वासावर लक्ष द्या. हे का करायचंय? श्वासावर लक्ष दिलं की आपोआपच विचारांवरचं लक्ष दूर जातं आणि मग आपण कॉन्सन्ट्रेट करू शकतो आणि मेडिटेशन चांगल्या प्रकारे करू शकतो. क्षमा प्रार्थना आहे आधी. बरं, आता आपली पूजा छान संपन्न होत आलेली आहे. फक्त 2-3 भाग राहिलेले आहेत. पहिलं म्हणजे क्षमा प्रार्थना, मग विसर्जनाचा मंत्र आणि गायत्री मंत्राची उपासना. हे सगळं झाल्यावरती मग प्रसाद मिळणार आहे. ते घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाहीये अशी सूचना मला तुम्हाला करायला सांगितलेली आहे. आणि मुख्य म्हणजे ही जी उपासना आपण गायत्री मंत्राची करणार आहोत त्याचा तुम्हाला खरंच खूप आनंद मिळणार आहे त्याच्यामुळे, कारण शांती मिळते आपल्याला त्यामुळे. आणि ज्याच्याकरता आपण हा जो सगळा अट्टहास केलेला आहे की आपल्या मनाला शांती मिळावी. मन शांत असेल आणि मन प्रसन्न असेल तर आजूबाजूचं सगळं जग आपल्याला शांत आणि प्रसन्न वाटतं. म्हणजे आपल्या मनावरती सगळ्या गोष्टी बऱ्याचशा अवलंबून असतात. तर आता आधी आपण क्षमा याचनेची प्रार्थना करूया. तर क्षमा का मागायची आणि कोणाची मागायची आहे? तर आज आपण ही पूजा केलेली आहे छानपैकी, पण देवाला आपल्याला सांगायचं आहे की तुझं आवाहन कसं करायचं, तुझं विसर्जन कसं करायचं, तुझी पूजा कशी करायची, तुझी भक्ती कशी करायची, तुझे मंत्र कसे म्हणायचे मला काही येत नाही. पण तरी सुद्धा मनोभावे मी तुझी पूजा केलेली आहे. या पूजेमध्ये काही कमी जास्त जर का राहिलं असेल तर तू ते पूर्ण मानून घे. आणि तो परमेश्वर म्हणजे आपल्या सगळ्यांची माऊली आहे, आपली आई आहे, ती नक्कीच आपल्याला क्षमा करते. तर आपण आधी क्षमा याचनेचा प्रार्थना म्हणूया. आवाहनं न जानामि न जानामि विसर्जनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. आता आपण सर्व देवतांना आवाहन केलंय आणि त्या देवता सर्व त्या ठिकाणी प्रतिष्ठित झालेल्या आहेत, उपस्थित झालेल्या आहेत.
त्यांनी आपल्या पूजेचा स्वीकार केलेला आहे, आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत. पण त्या सर्व देवतांना सगळं जग चालवायचं आहे, त्यामुळे आपण त्यांना इथे बांधून ठेवू शकत नाही. आपल्याला त्यांना इथून रिलीज करायचंय, मोकळं करायचंय. म्हणून आपण विसर्जनाचा मंत्र म्हणणार आहोत. म्हणजे सुपारी, गणपती बाप्पा आपली देवी सर्वांची कुलदेवी, नंतर वरुण देवता कलशामध्ये आणि वेदब्रह्म चारही सुपाऱ्यांमध्ये हे प्रतिष्ठित झाले. त्यांना आपण निरोप देणार आहोत आणि सांगणार आहोत की तुम्ही तुमच्या स्वस्थानी परत जा आणि जेव्हा आम्ही तुम्हाला प्रेमाने बोलवू तेव्हा तुम्ही परत या आणि आम्हाला आशीर्वाद द्या. तर काही परत अक्षता द्या हातामध्ये. सुरू करूया. यान्तु देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिवीम् इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च. पुन्हा या असं म्हणण्याची पद्धत देवांना आहे, पाहुण्यांना नाही, पण देवांना आहे. आजकालच्या काळामध्ये तसं झालंय, कारण खूप परिस्थिती बदललेली आहे म्हणून ते झालेलं आहे. या परत इकडे आल्यानंतर देवांना मात्र या तुम्ही आमच्याकडे म्हणतो की हो ना. आधी उपासना घेऊया, मला तिकडे की असं पुढे आधी उपासना घेऊया. तुम्ही पण या, तुम्ही पण दोघी या उपासनेला. ही गायत्री मंत्राची उपासना सांगेल की ज्या पद्धतीच्या पद्धतीची उपासना आहे प्रत्येकाने तिच्या मार्फत. आपण गायत्री मंत्राची उपासना सर्वजण आता करणार आहोत. गायत्री मंत्र आपल्याला सगळ्यांना येतोच, पण ह्या गायत्री मंत्राचं उच्चारण करण्यापूर्वी आपण 7 व्याहृतींचं उच्चारण करणार आहोत. म्हणजे 7 जाणिवेंच्या पातळ्या, सप्तलोक यांचं आपण उच्चारण करणार आहोत. पहिला सगळ्यात म्हणजे पृथ्वीलोक, मग पुढे अंतरिक्ष, सूर्य, कोटी सूर्य वगैरे असं सगळं. या सगळ्यांचं उच्चारण आपण का करणार आहोत? कारण आपण आत्ता पृथ्वी लोकामध्ये आहोत. इकडच्या जाणीवा आपल्याला चटकन कळतात, कारण तशी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आपल्याकडे आहेत. पण जसजसं आपण वरच्या लेवलला जातो तसं तसं तिथल्या जाणीवा अधिक सूक्ष्म आणि तरल होत जातात. त्या आपल्याला पटकन लक्षात येत नाही. तर त्या समजण्याकरता आपल्याला आपल्या मनाची क्षमता वाढवायची आहे आणि म्हणून आपल्याला ही उपासना करायची आहे. बघा, काही जणांना 6th सेन्स असतो, म्हणजे थोडीशी त्यांची क्षमता वाढलेली असते, त्यामुळे काही गोष्टी त्यांना भविष्यात घडणाऱ्या आधीच कळू शकतात. तर आपल्याला भविष्य जाणून घ्यायचं नाहीये, पण आपल्याला प्रत्येक जाणीवेची पातळी त्या पातळीमध्ये त्या लोकांमध्ये जायचंय. आणि आपलं उद्दिष्ट काय आहे तर आपल्याला सर्वात वरचा म्हणजे सत्यलोक जो आहे तिथे आपल्याला जायचंय, म्हणजे ब्रह्माच्या पायाशी आपल्याला जायचंय, म्हणजे आपल्याला मोक्ष मिळवायचा आहे. म्हणून ही उपासना करायची. आणि ही उपासना करताना आपल्या मनामध्ये एकच विचार असला पाहिजे की ते जे परब्रह्म तत्व आहे ते चराचरामध्ये आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये आहे, सजीवांमध्ये आहे, निर्जीवांमध्ये आहे, ते तुमच्यामध्ये आहे, आमच्यामध्ये आहे, सगळ्यांमध्ये आहे. तर त्या ब्रह्मतत्वाचा प्रत्येकाने आदर करायला पाहिजे आणि प्रत्येकाला ही जी क्षमता आहे प्रत्येकाची बाकीच्या जाणीवा जाणून घेण्याची ती प्रत्येकामध्ये यावी, म्हणून आपण हे करणार आहोत. तर हे करताना कसं करणार आहोत ते पण थोडंसं सांगते मी, म्हणजे आपली उपासना अगदी छान होईल. सगळ्यात पहिल्यांदा एकत्र आपण 3दा परत ओंकाराचं उच्चारण करणार आहोत. त्याच्यानंतर मी 2 संस्कृत शब्द आणि त्याचे 2 मराठीत अर्थ असं सांगणार आहे. तर प्रत्येक वेळेला मी सांगितल्यानंतर मग तुम्ही ते म्हणायचे. उदाहरणार्थ पहिला लोक म्हणजे ओम भू हू, हे आधी मी सांगणार. तुमचं म्हणून झालं की त्याचा मराठीत अर्थ हे पृथ्वी. मग पुढचं ओम भुवः, त्याचा मराठीत अर्थ हे अंतरिक्ष. ओम स्वः, मराठीत अर्थ आहे सूर्य. असं मी 2-2 सांगितलं आणि तसं तसं तुम्ही म्हणायचे. पण आपण ओंकार ध्यान एकत्र करूया. सुरुवात करूया. सर्वांनी ध्यान मुद्रा किंवा नमस्कार मुद्रा, डोळे मिटा. आणि मी जेव्हा तुम्हाला डोळे उघडायला सांगेन तेव्हाच सर्वांनी डोळे उघडायचे आहेत, तोपर्यंत डोळे उघडायचे नाहीत. सुरुवात करूया. ओंकार.
हे अंतरिक्ष ओम स्वाहा हे सूर्य ओम महः हे कोटि सूर्य ओम जनः हे आकाश गंगा ओम तपः अनंत आकाश गंगा ओम सत्यम हे परब्रह्म ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् या परब्रह्मा च देवा च श्रेष्ठ तेजासे ध्यान करितो अमुचा बुद्धि लातो प्रचोदना देवो ओम तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु आता सर्वांनी तळहाताचं घर्षण करा, एकमेकांवरती घासा आणि नंतर तेच हात डोळ्यांवरून चेहऱ्यांवरून फिरवा आणि मग डोळे उघडा.